माझ्याकडे पाहून कमीत कमी हे तरी वाटेल की जे मनुवादीच फक्त सगळ्या गोष्टी करू शकतात. आपल्या समाजातला म्हणजे माझ्या बापाचं जे 2.5 एकर कोरडवाहू शेत आहे, 2.5 एकर कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा हा सुटाबुटात राहिला तर मनुवाद्यासारखा दिसू शकतो. नाहीतर आपलं असं राहते की फक्त एवढंच आहे की गोरा भरार नाहीये, आहे ना. पण काय आहे, हा गोरा भरार नाही म्हणून काय झालं, म्हणजे गोरा भरार असणं म्हणजे हे नाही, त्यांच्यामध्ये आहे आता क्रॉस बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे मी म्हटलं की मला घालू दे, म्हणजे कोट घालू दे. काय झालं, काळा असलं दिसेल नाही दिसेल पण मग मुलांना वाटेल तर खरी, म्हणजे तेवढं हे तर करीत. ऊस डोंगा पण रस नाही डोंगा, ऊस डोंगा पण रस नाही डोंगा, काय भुलला असं वरली या रंगा, आहे का नाही. आहे आम्ही काय डोंगडे, अरे ऊस डोंगा पण रस नाही डोंगा, काय भुरला असं वरली या रंगा, चोखा डोंगा. पण त्याचा बाबासाहेबाप्रती भावच नाही डोंगा, तर काय फायदा. माझा बाबासाहेबाप्रती भाव डोंगा आहे म्हणून मी आलो. असो, सर्वप्रथम ज्यांनी 2500 वर्षापूर्वी सम्यक समान क्रांतीचा नारा देत इथल्या मनुवादी व्यवस्थेवरती कुठाराघात केला आणि आपल्याला महान परमकारुणिक असा धम्म दिला, ते तुमचा आमचा मित्र सिद्धार्थ गौतम बुद्ध. शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाबाई. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, आवाज येतो ना माझा, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा छत्रपती शिवाजी महाराज. थोडा येतो का, आवाज येतो का. टिया टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू, टिया टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू, दया शांती चित्ती नाही असे जाणावे बोधू. कलियुग घरभर संत झाले फार, इथं बरं ओटासाठी, इथं बरं पोटासाठी फिरती दारोदार. जे का रंजले गांजले ते असं म्हणे जो आपुले, साधू तोच ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे जाती दोनच, तुका म्हणे जाती दोनच, त्या आहे स्त्री पुरुष तपासून पाहे. तेव्हा 4 जाती होत्या, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञान पंडित स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, आणि ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली, ते म्हणायचे की विद्येमुळं मती आली, मतीमुळं नीती आली, नीतीमुळं गती आली, गतीमुळं अर्थ आले आणि अर्थामुळं शूद्रांचं जीवन उंचावल्या गेलं. एवढ्या सोप्या भाषेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला संदेश दिला. त्यांच्या सौ क्रांतिज्योती सावित्रीबाई, तेव्हा लोक म्हणायचे की शूद्र ढोर नारी सब ताडन के अधिकारी, शूद्र ढोर नारी सब ताडन के अधिकारी. आणि क्रांतिज्योतींनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, म्हणजे स्त्रियांना सुद्धा शिक्षण. ताडन के अधिकारी म्हणजे फक्त मारायसाठी, बाया मारायसाठी. ज्याचे नवरे दारुडे आहे त्याला माहित आहे, त्याला वाटते की आपण मारासाठीच बनलेलो आहो की काय का. म्हणजे तेव्हा म्हणायचे की शूद्र ढोर आणि नारी, म्हणजे ढोराप्रमाणे नारीचं जीवन होतं. पण सावित्रीबाईंनी आपल्याला आपलं जीवन उंचामान करण्यासाठी शिक्षणाचा अधिकार दिला. तसेच सकाळी, आता कोणी आयुष्य केलं ना गाडगे महाराजांचं, सकाळी गावातली घाण साफ करायचे आणि रात्रीला कीर्तनाद्वारे लोकांच्या डोक्यातली घाण साफ करणारे संत गाडगे महाराज. पुन्हा त्या काळामध्ये मतदानाचे मत, भाग्य गाव अथवा शहराचे, आपल्या मतावरीचं भागे एक मत लाख मोलाचे. आता कितीला विकतो आपण, 500 रुपया. एक मत भाग्य गाव अथवा शहराचे, आपल्या मतावरीचं भागे एक मत लाख मोलाचे, जाणावे यांचे महिमान. एवढे फाटक्या कपड्यावरती राहून सुद्धा विचाराच्या उच्च शिखरावर पोहोचणारे संत तुकडोजी महाराज. आणि माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहे, आता कोणी ओजस्वीने म्हटलं, माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहे तेवढे बहुजनांचे पोरं मी शिकवीन आणि मनुवाद्याच्या छाताडावर थया नाचवीन, तरच मी पायात चप्पल घालीन, असे ठणकावून सांगणारे
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे त्यांच्याकडे एक शेठजी आला आणि त्यांनी सरळ सांगितलं, त्यांच्या शाळेला शिवाजी नाव दिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांनी सांगितलं की हे माझ्याकडनं दान घेऊन दुसरं नाव चेंज कर, म्हणजे त्याच्या बापाचं शेठजीचं. त्यांनी सांगितलं की एक वेळा मी माझ्या बापाचं नाव चेंज करेल पण शाळेचं नाव चेंज करणार नाही. ते बाबासाहेबांचे मित्र कर्मवीर भाऊराव पाटील, आणि ज्यांनी आपल्या पाठीच्या मणक्यातलं पाणी करत, ज्यांनी आपल्या रक्तातल्या साखरेचं विष बचून पाठीतल्या मणक्याचं पाणी करत तुमच्या आमच्यासाठी 395 कलमी जाहीरनामा लिहिला, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब, तुमचा आमचा सर्वांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच ज्या ज्या महामानवांनी आपल्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित करमरकर सर, कुडके सर, राजू, आमचे मामाजी ताकसांडे साहेब, जीवने मॅडम आणि जीवने, आणि आपण सर्व या सर्वांना प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. मित्रो, 1925ला बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये, मागच्या वेळेस सांगितलं मी, 1925ला बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना त्या भिंतीवर लिहिलेलं होतं, कोलंबिया विद्यापीठ म्हणजे जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ, त्या भिंतीवर लिहिलं होतं की आम आदमी पैदा होता है और मर जाता है, आम आदमी पैदा होता है और मर जाता है, लेकिन जो महापुरुष पैदा होते हैं वो कभी नहीं मरते. काय लिहिलं होतं? आम आदमी पैदा होता है और वो मर जाता है, लेकिन जो महापुरुष पैदा होते हैं वो कभी नहीं मरते. बाबासाहेबांनी ते वाक्य वाचलं, निरखलं, आणि तेवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांनी त्याच्या खालचं जे वाक्य होतं, म्हणजे वरचं वाक्य जे होतं आम आदमी पैदा होता है और वो मर जाता है, वो तसंच ठेवलं, आणि त्याच्या खालचं वाक्य होतं की महापुरुष पैदा होते और कभी नहीं मरते. हे वाक्य खोलून काढलं, अक्षरशः खोलून काढलं. लोकांना वाटेल तर चूक झाली, महापुरुष तर राहतातच. बाबासाहेबांना तशीच नोटीस देण्यात आली की बाबासाहेब तुम्ही जे हे वाक्य खोलले याचं स्पष्टीकरण देण्यात यावं. बाबासाहेबांना नोटीस देण्यात आली कोलंबिया विद्यापीठामध्ये, आणि सगळं सभागृह तिथे भरलं. सभागृहामध्ये बाबासाहेबांना बोलवलं आणि बाबासाहेबांना विचारलं सगळ्या प्राध्यापकांनी की बाबासाहेब तुम्ही जे हे वाक्य खोललं त्याचं स्पष्टीकरण द्या. असं कसं म्हणता तुम्ही की महापुरुष पैदा होते और मर जाते, असंच म्हणत आहे तुम्हाला, म्हणजे वो कभी जिंदा नाही राहते, याचं स्पष्टीकरण द्या. बाबासाहेबांनी त्या सगळ्या सभागृहासमोर सांगितलं की मी या वाक्याला सहमत आहे की आम आदमी पैदा होता है और मर जाता है, त्याच्यामध्ये मला काहीच शंका नाही, पण महापुरुष पैदा होते हैं लेकिन वो कभी नहीं मरते, हे वाक्य मला मान्य नाही. का बरं मान्य नाही? कारण त्याच्यासाठी बाबासाहेबांनी एक कारण सांगितलं, महापुरुष जिवंत तेव्हाच राहू शकतो जेव्हा त्यांचे विचार चालवणारे लोक जर या जगात असेल, या भारतात असेल, तरच महापुरुष जिवंत राहू शकतो. मला एक चांगल्याने सांगावं असं वाटतं की तुम्ही जे इथे आलेले आहे हे बाबासाहेबांना जिवंत ठेवण्यासाठी आलेले आहे, हे मला खरोखर स्पष्टपणे म्हणावं वाटतं आणि खरोखर मनापासून तुमचे आभार मानावं लागतं. तसंच आज जे आपल्या भीम जयंती उत्सव समितीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती राळेगाव यांनी जे 4 वाजतापासून प्रबोधनाचा प्रोग्राम ठेवलाय, प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलाय, हा प्रोग्राम सुद्धा बाबासाहेबांना जिवंत ठेवण्यासाठी ठेवलेला आहे असं मी स्वतः मानतो आणि त्यांचे सुद्धा खरोखर मनापासून स्वागत करतो. आता राहिला प्रश्न, जे आले नाही त्याचं काय? प्रत्येक वेळी मला तेच म्हणतात, सर आपल्या गावातले लोकच येत नाही. मी आपल्या कमिटीने पण म्हटलं की आपल्या बाबासाहेब आंबेडकर उत्सव जयंती समितीने मागच्या वेळेस म्हटलं सर येतच नाही, आम्ही मोठा वक्ता आणणार होतो, माझ्यापेक्षा चांगले गोरेपान वक्ते भेटले असते, आम्ही मोठा वक्ता आणणार होतो, पण समितीने तेच म्हटलं की साहेब म्हणे लोकच येत नाही म्हणे. आता लोक येत नसेल तर मी म्हटलं त्याच्यासाठी एक पर्याय आहे, गौतमी पाटलीचा प्रोग्राम ठेवू आपण पुढल्या वर्षी, जर लोकायला आणायचं असेल तर, आहे ना. फक्त इथे नाही ठेवू, ते बाहेरच्या याला ठेवू आपण, आहे का नाही. म्हणजे बाबासाहेबांनी 1952च्या या भाषणामध्ये म्हटलं होतं की मी जे आजपर्यंत कमावलेला आहे त्याचा फायदा फक्त काही सुशिक्षित वर्गाने किंवा लिमिटेड वर्गाने कमावलेला आहे, आणि त्यांची समाजाप्रती निष्ठा पाहता मला निराशा वाटते, कारण ते समाजातच येत नाही. आज विचारा ज्यांचे पोरं डॉक्टर, वकील, इंजिनियर आहे त्याचं समाजासाठी काय योगदान आहे?
काहीच योगदान नाही, ते सुस्त बसलेले आहे. पण बाबासाहेबांनी वरून त्यांना आदेशही दिला, तुम्ही जे हे ज्या मार्गाने जाताय ते आत्मघातकी वळण आहे. म्हणजे ते एक ना एक दिवस आत्मघातकाच्या वळणावर जाणार आहे. आज जरी त्यांना वाटत असेल की आम्ही डॉक्टर आहो, इंजिनियर आहो, खासदार आहो, आमदार आहो, आहे की नाही, पण ते आत्मघातकाचं वळण आहे. त्यांच्या पोराची तिकीट जिल्हा परिषदला झाली आहे, पंचायत समितीला झाली आहे. कसं महापुरुषाला हे करून, अरे जिल्हा परिषद पंचायत समित्या तुम्ही महापुरुषाला विकून मिळवलेल्या आहे. तुम्ही बाबासाहेबांना जिवंत ठेवण्यासाठी नाही. इथे 3 वाद चालतात, मनुवाद, गांधीवाद आणि आंबेडकरवाद. तुम्हाला कोणाला जिवंत ठेवायचं हे सांगा. पहिले तुम्ही विकलेले आहे की नाही ते तुम्ही ठरवा. म्हणून मला तर एक मनापासून मला वाटते कि खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर, खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर, और बाबा साहब के कातिलों को बेइज्जत बरी न कर. औलादे खोई है तेरे लिए भीम ने, तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी न कर, तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी न कर. एका राजाचा दरबार भरलेला असतो, त्याला एक मोती भेटलेला असतो छान. आणि तो मोती तो त्याच्या सिंहासनाजवळ ठेवतो. सिंहासनाजवळ मोती ठेवतो की तो एकदम मौल्यवान मोती. एकदा अशीच सभा चालू असताना उंदीर येतो आणि तो मोती घेऊन जातो. उंदीर येतो आणि मोती घेऊन जातो तो. मग सगळी पळापळ होते. त्याच्या साईडला समोरच्या ह्याच्यामध्ये एक अंधारी खोली असते आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये तो उंदीर घुसतो. अंधाऱ्या खोलीमध्ये तो उंदीर घुसल्या सगळे लोक त्यांना शोधाशोध करायला तयार होतात की मोती जो आहे तो मौल्यवान आहे, त्या उंदराला शोधा, काही करून शोधा, कारण तो मोती मला पाहिजे आहे. आणि मग सगळी शोधाशोध चालू होती. जशी ती खोली उघडते तसा तो उंदराचा पूर्ण गोंधळ बाहेर निघतो. कारण त्या खोलीमध्ये बंद असल्यामुळे सगळे उंदर असते. आणि मग दिवसभर राजाने प्रयत्न केलेला असतो, सगळ्यांना बोलवलेलं असते, सगळ्यांना बक्षीस जाहीर केलेलं असते की मी तुम्हाला बक्षीस देतो, सगळ्या गोष्टी देतो, पण त्या उंदराला शोधा ज्याने मोती गिळलेला. सगळ्यांनी प्रयत्न करतात, कोणालाच सापडत नाही. शेवटी एक शेतकरी येतो. साहेब म्हणते मला चान्स द्या. राजा म्हणते अरे आतापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केला, सापडला नाही उंदीर, कारण हजारो उंदीर त्यात कोण सापडणार आहे आणि तू काय प्रयत्न करणार आहे. साहेब प्रयत्न तर करून पाहू द्या. आणि मग तो खोलीत गेला, करून पहा प्रयत्न. तो खोलीमध्ये गेला त्यानं सगळे उंदराचं असं निरीक्षण केलं, तेवढ्या मोठ्या हजारो उंदराचं. आणि मग त्याने काय केलं, त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला एक उंदीर शोधला, बसूनच होता. साहेब म्हणे याच्यात मोती आहे म्हणे. राजे साहेब याच्यामध्ये मोती आहे म्हणे. काही सांगते म्हणे आतापर्यंत एवढं मोठं सजलं, कोणाला काहीच समजलं नाही, तुला कसं काय समजलं. तुम्ही खाणा तर म्हणे काढला, उंदराचा मोती निघला. अरे पण तुला कसं काय समजलं. म्हणजे तो योग्य एका मिनिटात कसं काय समजलं. तर मग तो म्हणून राहिला, म्हणजे तो शेतकरी, साहेब काय झालं म्हणते, ज्यांचे पोट भरले आहे, ज्यांचे पोट भरलेले आहे, म्हणजे जे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, जे बाबासाहेबांच्या आरक्षणावरती गेलेले आहे, ते सुस्त बसलेले आहे. आणि म्हणून मी म्हणजे तो उंदीर आहे, त्याचा मोती गेला, त्याला गर्व झाला होता, हा आता मी सगळ्यात मोठा आहे. तो एकदम कोपऱ्यात जाऊन बसला, म्हणजे समाजापासून दूर जाऊन बसला, कोपऱ्यात बसला. तो हालेना डुलेना एकाच जागेवर होता. म्हणून मी ओळखला म्हणे. आपल्या समाजातले तसेच लोक आहे, ते बाबासाहेबांच्या आरक्षणावरती डॉक्टर, वकील, इंजिनियर काय झाले, काय सांगायची गोष्ट नाही. त्यांचा पाहला ना गाड्या, ताल पाहला ना तर असं वाटते का हे कोणत्या मोठ्या आमदाचं पोरग आहे असं वाटते. पण जेव्हा समाजाचं काम येते, नाही म्हणते मी असाच बरा म्हणते. घरात बसून राहत. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही जर असं राहाल, सुस्त पडून राहाल, तर तुम्ही आत्मघातकी वळणाकडे नक्कीच झालेले आहे. म्हणून वामनदादा कर्डक त्यासाठी म्हणतात, या लोकांसाठी म्हणतात. काय म्हणतात वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या रथाचे घोडे तुकार झाले, भीमा तुझ्या रथाचे घोडे तुकार झाले, वाणी तर भीम नाही. सॉरी म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात भीमा तुझ्या रथाचे की जेव्हा भीमा याचे 4 लोक जरी असले, तुमच्या विचाराचे 4 लोक जरी असले, तर तुम्ही ते चालू शकता, कारण तुम्हाला फक्त 4च लोक महत्वाचे आहे. आणि वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, वाणी तर भीमा आहे, करणी तर भीमा आहे, असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. हे सांगून गेले. त्याच्यामुळे 5 लोकही महत्वाचे आहेत, 5 लोकही आपल्याला महत्वाचे आहेत.
काल परवाच्या गोष्टी म्हणजे मला वाटतं मी 8 दिवसाआधी एका बसने जात होतो. बसने जाता जाता एका माणसाजवळ सीट होती. त्या माणसाजवळ मी बसलो. त्या बाबाजीने काय केलं, चिल्लर पैसे काढले, मोजले आणि खिशात ठेवले. सकाळची वेळ होती. चिल्लर पैसे काढले, मोजले आणि खिशात ठेवले. पुन्हा दुसऱ्यांदा तसंच केलं. चिल्लर पैसे काढले, मोजले आणि खिशात ठेवले. आणि मग कंडक्टर आला. गाडी चालू झाली. त्या माणसाने काय म्हटलं, पेपरवाले ये लवकर ये, गाडी चालू झाली. पेपरवाला धावत धावत आला. त्याने ते पैसे त्याच्याजवळ दिले, पेपर घेतला आणि मग गाडी सुसाट पळत राहिली. आणि हा माणूस पेपर वाचत हा माणूस पेपर वाचता मला समजलंच नाही की 15 मिनिट गाडी तिथे थांबून याला पेपर घेतला काऊन नाही. म्हणजे 15 मिनिटापासून जर पेपर घेतला काऊन नाही तर पेपरचा प्रॉब्लेम काय, म्हणजे एवढा वेळपर्यंत का बरं थांबला. मी त्याला सहज विचारलं, का बाबाजी म्हटलं 15 मिनिट गाडी थांबून होती, 15 मिनिटापासून पेपर घ्यायला तुम्हाला पैसे काढले होते. ते बाबाजी काय म्हणते, मी जे पैसे काढले म्हणते त्याच्यामध्ये एक शिक्का खोटा होता म्हणते. म्हणजे एक शिक्का खोटा होता. मी जर पेपरवाल्याला बोलून आतमध्ये घेतलं असतं त्यानं मला पेपर नसता दिला. म्हणून मी काय केलं, म्हणजे गाडी चालू झाल्यावरच त्याला पैसे देऊन टाकले. आता पैसे दिले, गाडी चालू झाली, पेपरवाला गेला, तो काय धावत येणार आहे, मग प्रश्नच नाही, याचा काही प्रश्नच नाही. मग ते थोड्या वेळ गेल्यावरती वाचतच होता. मग थोड्या वेळाने काय झालं, म्हणजे याला पेपर भेटला खोट्या शिक्क्यावरती. हा पेपर वाचतच होता. मग थोड्या वेळाने हळूच हसल्यानंतर त्याला म्हटलं, आता काय झालं. काही नाही म्हणे, त्याने कालचाच पेपर दिला. हे आपलं सुद्धा असंच होत चाललं. आपल्याला वाटत आहे की आपण वर्तमान काळात जगत आहोत. आपल्याला वाटत आहे की पेपर आजचाच वाचत आहोत. आपण वर्तमान काळात जगत आहोत असं वाटत आहे, पण मनवाद आपल्यावरती आपला भूतकाळ आणत आहे. हे लक्षात ठेवा. संविधान बदलत आहे. सरांनी सांगितलं आता, लोणे सरांनी, की तुम्ही करायचा असेल तर प्रयत्न त्यासाठी करा. ती सर्वात मोठी भेट आहे आपल्याला संविधान. अरे आज जर संविधान बदललं तर कराल काय आज संविधान बदललं तर आपला भूतकाळ आपल्या समोर येऊ शकतो. मळकण गाळ आपला भूतकाळ काय, बाबासाहेब म्हणायचे, जर तुम्हाला भूतकाळ येऊ द्यायचा नसेल, तुमचा भूतकाळ जर येऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला प्रत्येक पायरीवरती संघर्ष करावा लागेल. प्रत्येक पायरीवरती. आता तुम्ही जे इथे आहात त्या पायरीवरती सुद्धा संघर्ष करावा लागेल. आपण संघर्षच विसरलो. आपल्याला समजतच नाही की संघर्ष काय असते. ते सर्कशीतल्या बांधलेल्या हत्तीसारखी आपली परिस्थिती झाली आहे. म्हणजे अरे तुम्ही 1818चा इतिहास आठवा. खूप शूर आहे बाबा, तुम्ही खूप शूर आहे. का बरं असे करता. म्हणजे संघर्षच विसरून गेले आहे. हे जे गर्दीचा परिणाम म्हणतो ना, पण गर्दी कमी दिसतात. तर बाबासाहेब म्हणायचे की तुम्हाला प्रत्येक पायरी इवन तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष करावा लागेल तुम्हाला. आणि मग आपला भूतकाळ काय होता हे सांगतात बाबासाहेब सांगतात. एका टेकडीच्या बाहेर, म्हणजे एका गावाच्या बाहेर टेकडीवरती आपली छोटीशी शेती होती. जे आता हे असतात ना, तर म्हणजे काय म्हणतात त्याला, बरड वगैरे असतात. त्या बरडावरती याच्या बाहेर, पुण्या बिण्याच्या बाहेर तिथे आपली वस्ती राहायची. तिथे आपली शेती राहायची ना, आपण तिथे काहीतरी उपजीविका, त्यातलं धान्य आणि त्यातलंच हे करून आपली उपजीविका करायचं. आपली उपजीविका आपण कशी तरी करायचो. मनवाद्याने आपली शेती गायब केली. म्हणजे त्याच्यावर हे केलं, त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिरं बांधली. मग आपला उदरनिर्वाह, बाबासाहेब सांगतात, मग आपला उदरनिर्वाह गेला. मग आता काय, आता काही नाही. गावात तर आपल्याला येऊ देत नव्हतं. मग गावाच्या वेशीवर जे मंदिर होतं तिथे आपण जायचं. कशासाठी, जेवासाठी नाही. जेवासाठी तर आपल्याला पंक्तीमध्ये बसायला बाबा 25,000 वर्ष झाले, 2500 वर्ष झाले तरी बस नाही. तर तिथे जात होता आपण त्या उष्ट्या पत्राया खायला. पण त्या मंदिराच्या बाहेर जेव्हा जेवण राहत होतं उष्ट्या पत्राया खायच्या. या साईडला कुत्रे, या साईडला आपण. कुत्रे आपल्यावर भो करायचे आणि आपण मागे सरायचे. म्हणजे जनावरांपेक्षा बेकार परिस्थिती. अरे कुत्रे आपल्या साईडवर आपल्यावर भुकायचे आणि आपण मागे सरायचं. आणि तिथं जाऊ द्या, कुत्रं समजा वरती चढलं, मंदिरावर जर कुत्रं चढलं तर त्याची पूजा करायची खंडोबा म्हणून. आणि आपला जर मंदिराला पाय लागला तर आपल्याला रक्ता भांबळ करून सोडायचे. एवढे माणसाला माणूस न मानण्याचं पाप या धरतीमध्ये वाढलंय. म्हणून म्हणतो मित्रांनो, जेव्हा या भूमीमध्ये
पुण्यापेक्षा पाप वाढलं होतं. इथला समाज चातुर्वर्ण व्यवस्थेखाली दबल्या गेलेला होता. माणसाला माणूस म्हणून माणसांपेक्षा दगडधोंड्यांना जास्त किंमत आलेली होती. नदीतील गोट्यांना, गोट्यातील शेणांना आणि भोजनातील पंक्तांना भलताच वाव आलेला होता. इथल्या अस्पृश्यांच्या अंगावर कोड आले होते. त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं, प्यायला पाणी मिळत नव्हती, चालायला रस्ता मिळत नव्हता. 1 रुपयाचं नाणं त्यांना एका टाटाप्रमाणे वाटत होतं. म्हणजे इथल्या अस्पृश्यांची व्यवस्था अशी झाली असताना इथल्या नियतीला त्याची जाणीव व्हायला लागते आणि मग त्यांचा दबलेला श्वास मोकळा करण्याकरता एका महापुरुषानं जन्म घेतला आणि त्या महापुरुषानं हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या विकाराच्या दऱ्या बुजवत विचाराचं वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र, बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असेच काही प्रज्ञा सूर्य झाले नाही. जन्माला आले काही आल्या काही सूर्याला पकडायला गेले नाही. ते प्रज्ञा सूर्य झाले त्यांच्या अथक परिश्रमाने. आणि त्यांना प्रज्ञा सूर्य बनवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो होता भीमाईचा आणि रामजी पित्याचा होता. लहानसा भीमराव जेव्हा बाहेर जायचा, अरे बाहेर गेल्या ते केस कापायला जायचे, तिथे म्हशीचे केस कापायचे हो, पण बाबासाहेबांचे केस कापायचे नाही. म्हशीचे केस कापायचे पण बाबासाहेबांचे केस कापायचे नाही. लहानसा भीमा रडत भीमाईकडे यायचा. अगं आई का बरं ग, का असं का करायचं? म्हणजे मी काय केलं ते माणूस, मी माणूस. मुलं खेळायचे, बाबासाहेबांना खेळू द्यायचे नाही. बाबासाहेब रडत यायचे. अहो, एखाद्या पानवट्यावर बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श जरी लागला पानवट्याला तर बाबासाहेब रक्ता भांबळ होऊन यायचे आणि भीमाईला विचारायचे, अगं आई मी काय केलं? तोय माणूस मी माणूस, तोय मित्र मी मित्र. त्याने कपडे घातले, त्यालाही 2 हात आहे, मलाही 2 हात आहे, त्याचंही रक्त सारखं, माझंही रक्त सारखं, त्यालाही नाक आहे, मलाही नाक आहे, त्यालाही, पण मी काय केलं? म्हणजे का बरं असा माझ्यावरती अन्याय होत आहे? अहो, बाबासाहेबांनी ती एक गोष्ट सांगितली. बाबासाहेबांचं पुस्तकावरती सर्वात मोठं प्रेम. एकदा बाबासाहेब पुस्तक घेऊन शाळेतून येत होते. शाळेतून येत असता पाऊस पडला. बाबासाहेबांना वाटलं मी भिजलो तर चालेल पण माझे पुस्तक भिजायला नको, मी भिजलो तर चालेल पण माझं पुस्तक भिजायला नको. म्हणून एका दरवाजाच्या आडोशाला बाबासाहेब उभे राहिले. त्या दरवाजातल्या घरातल्या बाईला जसं समजलं का अस्पृश्याचं पोरग इथे माझ्या आडोशाला उभं आहे, त्या बाईने येऊन डायरेक्ट बाबासाहेबाच्या कमरेत लाथ मारली. आणि बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा बाबासाहेबाच्या कमरेमध्ये जेव्हा दुखायचं तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला आजही ती कमरेत मारलेली लाथ आजही आठवते. एवढा अन्याय बाबासाहेब. पण भीमाईने त्यांना घडवलं. भीमाईने त्याला सांगितलं की तुला संघर्ष करावा लागेल, तुला शाळा शिकावी लागेल आणि याचा एकच पर्याय म्हणजे शाळा शिकणं, दुसरा याच्यावर पर्याय नाही. ही प्रेरणा भीमाईनी बाबासाहेबांच्या छोट्याशा भिवाच्या मनामध्ये. आपण काय, आपल्याला जर आपण तसं मित्रासोबत भांडण झाले आपण काय म्हणतो? पोरग म्हणते बाप आई खेळायला जाऊ, नाही पडशील. आई पोहायला जाऊ, नाही डुबशील. आई सायकल चालू, नाही धडपडशील. मग काय करू? मोबाईल पाय, मोबाईल. काय संघर्ष निर्माण होणार आहे आपल्या याच्यामध्ये? अहो, त्या भीमाईने संघर्ष निर्माण केला म्हणून आपल्याला बाबासाहेब भेटले. आणि तो दिवस उजाडला. कोणता? तो दिवस उजाडला 7 नोव्हेंबर 1919 दिवशी बाबासाहेब पहिल्या दिवशी शाळेत गेले आणि बाबासाहेबांनी गरुड झेप घेतली. मी गरुड झेप का बरं म्हणत आहे? चिमणी झेप, कावळा झेप का बरं नाही म्हणत आहे? कारण महापुरुष जे झेप घेतात ती पहिली झेप होती बाबासाहेबाची. जेव्हा शाळेत गेले त्यांना गरुड झेप म्हणतात. बरं, गरुडच का म्हणतात माहित आहे? गरुडाची आई जेव्हा त्यांच्या पिल्ल्याला जन्म देते, पिल्ल्याला जन्म दिल्या दुसऱ्या क्षणी ती आपल्या नखामध्ये पकडते आणि त्या गरुडाला उंच 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 घेऊन जाते. एकदम उंच, एकदम अति उंचावर. त्या पिल्ल्यांना समजतच नाही आम्ही आत्ताच जन्माला आलो, करायचं काय? म्हणजे आई एवढ्या उंच का बरं नेत आहे, त्याला समजतच नाही. ते उंच 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 घेऊन जाते आणि एका अफाट उंचीवर गेल्यानंतर त्या पिल्ल्याला सोडून देते. नुकतीच जन्मलेले पिल्लू. त्या पिल्ल्यांना समजतच नाही की नेमकं काय झालं. काय झालं म्हणजे ते म्हणतात आई, अगं आई पकड, आम्ही पळत आहोत. अगं आई मला पकड, अगं आम्हाला नाही उठता येत ग. ते पाहते फक्त गरुड फक्त गिरट्या घेत असते आणि मग ते पिल्लू बघते सन खाली येत असते. त्यांना वाटते की आता एकदम जवळ आलोय, आता पडलं की सगळं संपलं गरुडाच्या पिल्ल्यांना. आणि ती आईकडे बघते, आई फक्त वरतो गिरट्या घेत असते. आता त्याला समजते आता आपण पडलो म्हणजे संपलं. आणि
आणि मग काय करतात, पूर्ण शक्ती एकवटतात ते गरुडाचं पिल्लू, कारण त्यांना माहित आहे की आता काही येत नाही. ते खूप आकांत करते, अगं आई ये ग, आम्हाला नाही उडता येत ग, आई ये ग, पकड ग, आम्हाला जवळ घे ग. पण ते गरुड काही येत नाही. मग त्यांना वाटते की आता आपलं सगळं संपलं. मग पूर्ण शक्ती एकवटते गरुड, छोटे इवलेसे पंख बाहेर काढते, इवलेसे पंख बाहेर काढून पुन्हा मोठे करते, पुन्हा मोठे केल्यावरती हवेत स्वार होण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू स्वार होऊन एक गिरकी घेते आणि आईला म्हणते, आई जमलं ग. व्हेरी गुड. तेव्हा गरुड निर्माण होतो. बाबासाहेब शाळेत शिकायला लागले. बाबासाहेब शाळेत शिकायला लागले, पहिल्या वर्गात गेले. बाबासाहेब उत्तर देऊ राहिले. बाबासाहेब काही का होणार आपल्याला शाळा तर नव्हतीच, पण रामजी पित्याने जे शाळेचं त्यांना एवढे अथक परिश्रम करून बाबासाहेबांना दाखला दिला शाळेचा. बाबासाहेब शाळेत गेले. शाळेत गेल्यावरती त्या बाहेर जरी बसले तरी शाळेत गेले याचा आनंद झाला, कारण भीमाईने सांगितलं होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मग तिथले उत्तर द्यायला लागले. बाबासाहेब म्हणाले, वरती पाहिलं. बाबासाहेबाचा पहिला दिवस वरती पाहिलं, कारण तेव्हा भीमाई नव्हती आणि उत्तर देत होते. बाबासाहेबांना जमायला लागलं शाळा. बाबासाहेब म्हणते, आई भीमाई जमलं ग. व्हेरी गुड. असे बाबासाहेबांना, बरं बाबासाहेब कुठे बसायचे माहित असन, सगळ्यांना माहित असन. शाळेच्या बाहेर जिथे चपला ठेवतात तिथे बसायचे बाबासाहेब. जिथे चपला ठेवतात तिथे बसायचे बाबासाहेब. आणि बाबासाहेबांना ते जे टीचर लोक असतात ना, म्हणजे शिक्षक, कोणालाही वाटते की मला उत्तर येते, मला विचारा. आपण हात वर करतो, मला विचारा. बाबासाहेब हात वर करायचे शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावरती. पण प्रश्न हा होता की बाबासाहेबांना प्रश्नच विचारायचे नाही. शिक्षक लोक काय म्हणायचे माहित आहे, तू मोठा होऊन काय बॅरिस्टर होणार आहे. बाबा बॅरिस्टर पेक्षाही मोठा झाला, आता तुले जबरदस्तीने जे बाहेर बसवत होते ना, जबरदस्तीनं शाळेमध्ये फोटो, म्हणजे काही झालं तरी शाळेमध्ये फोटो लावा लागतं. दुसरा प्रसंग बाबासाहेबांनी सांगितला, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा कोरडी भाकरी राहायची सर. कोरडी भाकरी आणि ठेचा घेऊन जायचे. ते कोरडी भाकरी खात असताना बाबासाहेब म्हणतात, मी शाळेत गेल्यावर कोरडी भाकरी खात असताना, ठेच्यासोबत कोरडी भाकरी खात असताना माझ्या घशामध्ये तो घास अडकला. ठेच्याचा आता तुम्हाला समजू शकते कोरडी भाकरी कशी असते तर. आणि तो घास अडकल्या असं वाटलं की आता मी मरतो, कारण तो घास अडकला म्हणजे बाहेरही येत नव्हता आणि आतमध्ये जात नव्हता. बाबासाहेबाला वाटलं की आता मी मरतो. जीवाच्या आकांताने तिथे कोपऱ्यामध्ये माठ पडलेला होता. बाबासाहेब जीवाच्या आकांताने धावत त्या माठाजवळ गेले. जसे बाबासाहेब गेले तसा तो चपराशी निघून गेला. बाबासाहेबांना हात लावायची परमिशन नाही. बाबासाहेब म्हणतात की जर मला त्यावेळेस वाटलं होतं की मी आता या दुसऱ्या क्षणी राहणारच नाही. तो चपराशी निघून गेला आणि आलाच नाही आणि बाबासाहेबाला हात लावायची परमिशन नाही माठाला तिच्या. बाबासाहेब तसेच राहिले. काय वाटलं असं बाबासाहेबांना. अहो, एक इंग्रज अधिकारी बाबासाहेबांच्या क्लासमध्ये हे घ्यायला आला. त्यावेळेस इंग्रजाचे राज्य होतं ना, इंग्रजाचा एक इंग्रज अधिकारी शाळा तपासायला आला. शाळा तपासायला आल्या बाबासाहेबांच्या वर्गात गेला. तो इंग्रज अधिकारी सर्वांना प्रश्न विचारू राहिला, सर्व मुलांना प्रश्न विचारू राहिला. पण सर्व मुलांना, एकाही मुलांना त्याचं उत्तर येत नव्हतं. आणि बाबासाहेब जे होते कोपऱ्याच्या बाहेर कोपऱ्यात बसलेले, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत होते. तो इंग्रज अधिकारी त्या टीचरला म्हणाला, त्या शिक्षकाला, त्या कोपऱ्याच्या बाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज तुमची लाज राखली सर. आणि मग तो इंग्रज अधिकारी बाबासाहेबांजवळ आला. आला आणि त्यांना विचारते, बाय तू सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, बाय तुझं नाव काय. बाबासाहेब म्हणतात, मला भिवा म्हणतात सर. बरं इंग्रज अधिकारी म्हणतात, बरं भिवा, तू आतापर्यंत माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले, फक्त मला आता एका प्रश्नाचं उत्तर दे. पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता, ज्याला आपण हात लावू शकत नाही. पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता, ज्याला आपण हात लावू शकत नाही. बाबासाहेबाच्या डोळ्यात सरसर आसू आले. बाबासाहेबाच्या डोळ्यात सरसर आसू आले. तो त्या दिवसचा प्रसंग आठवला की मी मरत होतो, माझ्या घशामध्ये घास अडकला होता आणि मला माठाला सुद्धा हात लावायची परमिशन नव्हती. बाबासाहेब काय म्हणतात, रडता त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणतात, साहेब मला सर्वात दूरचा ग्रह हा कोणता आहे हा तर माहित नाही, पण माझ्यासाठी तो कोपऱ्यात ठेवलेला माठ माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह आहे, कारण मी त्याला पाहू शकतो पण हात लावू शकत नाही. एवढ्या परिस्थितीमधून बाबासाहेब शिकले. एवढ्या परिस्थितीमधून, गरीब परिस्थितीमधून आपण काय करतो.
म्हणजे आज आपल्याजवळ काय परिस्थिती नाही, आज आपण काय शिकू शकत नाही. गाड्या, बंगल्या, गोड्या, सगळ्या गोष्टी आहे. आणि आज आपल्या मुलांना विचारला, हो एवढी बेकार परिस्थिती आहे मुलांची. मागच्या तपासणीसाठी आपण तपासणीला गेलो होतो. तपासणीसाठी गेलो असताना माझ्या मित्राने चला म्हणे शाळा तपासणीला गेलो होतो. आरोग्य तपासणी, मी डॉक्टर आहे, आता कोणाला माहित नसेल तर आरोग्य तपासणी करायला गेलो होतो. तर गेल्यानंतर तर आता मित्रच तिथे, चला सर म्हणे आपण थोडं वर्गात फेरफटका मारून येऊ. मी म्हटलं चला बा, पहा म्हणे आमचा कसा आहे तो वर्ग. मी म्हटलं ठीक आहे चल. मग एका वर्गात गेल्यावरती सर म्हणे काही विचारायचं आहे का तुम्हाला. मी म्हटलं आता काय विचारायचं, मी इथं आता या फील्ड मधला काय विचारायचं. म्हटलं ठीक आहे तुम्ही शिकवलंच असेल. नाही एखादा प्रश्न विचारा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग त्या पोरांना विचारला, जे तरुणाई आहे त्या पोरांना विचारला. मी ठीक आहे म्हटलं विचारून टाकतो, आता विचारायचंच आहे तर एखादा प्रश्न विचार म्हटल्यावर विचारून टाकतो. मी म्हटलं तू आतापर्यंतचा आपला 5 वर्षातली सर्वात मोठी तरुणासमोर पडलेला प्रश्न कोणता. या 5 वर्षामधला आपल्या तरुणांसमोर म्हणजे त्या पोरांसमोर पडलेला सर्वात मोठा प्रश्न कोणता या 5 वर्षामधला. त्यातलं एका पोराला उभं केलं. तो काय म्हणते माहिती, या 5 वर्षामध्ये आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडलेला म्हणजे सर्वात मोठा प्रश्न जो पडलेला आहे आम्हाला, तो म्हणजे कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे या 5 वर्षातला त्याला तो प्रश्न पडला की कटप्पाने बाहुबलीला का मारलं. मी म्हटलं पोरी तरी हुशार असेल, एखाद्या पोरीला विचारावं म्हटलं. एखाद्या पोरीला उभं केलं. तू सांग म्हटलं. सर म्हणे याचं चुकलं. मी म्हटलं कसं काय. याचं चुकलं म्हणे. या 5 वर्षातला पडलेला सर्वात मोठा प्रश्न तो नाही म्हणे कटप्पाने बाहुबलीला का मारलं म्हणून. मी म्हटलं मग कोणता आहे. सर्वात मोठा प्रश्न पडलेला हा आहे म्हणे आम्हाला या 5 वर्षातला, की त्या प्रिन्सने अर्चिने आणि परशाला का मारलं. अशी परिस्थिती आहे. बेकार काम. आपल्याला वाटते की सगळं चांगलं चालू आहे. अहो आधीचे आपले संत महात्मे म्हणायचे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि आताचे आपले पोरं उद्या आहे का कमिटी मधले, नाही तर राग मानून मला पुढल्या वेळेस बोलवणारच नाही. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. पहिलेचे संत महात्मे म्हणायचे की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता उद्या आहेच आपलं आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. काय करा. संत सुभाषचंद्र बोस म्हणायचे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजचे पोरं म्हणतात तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. काय आहे ना परिस्थिती तेच आहे. आणि मग जर आपल्याला समजा आपले मुलं असे घडवायचे नसेल, असे होऊ द्यायचे नसेल, तर त्यासाठी सर्वात मोठा त्याग म्हणजे रामजी पित्याचा त्याग करणं खूप महत्वाचं आहे. बोर झाले तरी आज माझं ऐकावंच लागणार आहे तुम्हाला, कारण व्याख्या नाही माझं. बऱ्याच दिवसात आता आपण रामजी पित्यावर आलोय आणि आता जेवणही दिलंय, त्याच्यामुळं काही कुठे जाऊही शकत नाही आता. आणि बऱ्याच दिवसाची माझी भडस पण काढायची होती, ऐकतच नव्हते, ऐकायलाच तयार नव्हते म्हणून. रामजी पित्याचा त्याग जर पोरं घडवायचे असेल तर रामजी पित्याचा त्याग महत्वाचा आहे. काय त्याग केला रामजी पित्यांनी. 10 बाय 10ची खोली, 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्यांना झोपायला जागा राहत नव्हती, छोट्याशा झोपायला जागा राहत नव्हती, तर रात्रभर रामजी पित्या फिरत राहायचे. रामजी पिता आणि बाबासाहेब जेव्हा छोटासा भीमा झोपायचा, ते झोपून उठल्यानंतर त्याला सकाळी उठवायचे आणि 4 वाजता अभ्यासाला बसवायचे. 4 वाजता अभ्यासाला बसवल्यानंतर मग रामजी पिता झोपायचे. हा पहिला त्याग. आपण बाहेर गेलो तर काय आणतो पोरायले, काय आणतो गोळ्या बिस्किट, बाबू तुले काय पाहिजे, काय काय नाही आणत, खेळणे काय आणते. माझ्या पोरं तर मला रोजच सांगते खेळण्याचं, काय होईल माहित नाही आता कसं. रामजी पिता बाहेर गेल्यावर ते त्यांच्या सोनं नाणं विकून उपाशी राहायचे, पण उपाशी राहून त्यांच्यासाठी पुस्तक आणायचे. त्या उपाशीचा तर एक एवढा मोठा किस्सा आहे. एक 10वीची परीक्षा त्यांची तालुक्याच्या ठिकाणी होती. 10वीची परीक्षा बाबासाहेबांची तालुक्याच्या ठिकाणी होती. गरिबीची परिस्थिती सगळेजण जर फॅमिली घेऊन गेलं तर एवढा मोठा खर्च झेपावणार नाही, म्हणून रूम घेऊन राहिले. आणि रूम घेऊन राहिल्यानंतर रामजी पिता स्वयंपाक करायचे. बाबासाहेब तिकडून परीक्षा देऊन आले, पेपर सोडून की जेवण करायचे. आणि जेवण केल्यानंतर रामजी पिता म्हणायचे की
ते भीमराव विचारायचे, बाबा तुमचं जेवण? रामजी पिता म्हणायचे, बाबा तू जेवून घे बाळा, तुझं झाल्यावर मी जेवतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पण तसंच, तिसऱ्या दिवशी तसंच, बाळा तू जेवून घे, तुझं झाल्यावर मी जेवतो. चौथ्या दिवशी जेव्हा बाबासाहेबाला, छोट्याशा भीमरावाला कळते की मी जेवण झाल्यानंतर ताटात भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझे बाबा जेवतात काय, माझे बाबा जेवतात काय, म्हणजे या 4-5 दिवसापासून माझे बाबा उपाशीच आहे. ते ताडकन उठतात आणि रामजी पित्याजवळ जातात आणि मग विचारतात, अहो बाबा तुम्हाला भूक नाही लागत का? बाबा तुम्हाला भूक नाही लागत का? मी 3 दिवस झाले विचारतो आहे की तुम्ही जेवता का? तर तुझं जेवण झाल्यावरच जेवतो. तुम्हाला भूक नाही लागत का? तेव्हा रामजी पिता म्हणतात, बाळा, जवळ घेतात. रामजी पिता म्हणतात, बाळा, या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तू एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की मला खाली मान नाही वर मान करून बघावं लागेल, तेव्हा माझी भूक भागेल भीमा, या भाकरीने माझी भूक भागणार नाही. ही प्रेरणा त्या बाबासाहेबांच्या मनात निर्माण केली. ही प्रेरणा तेव्हा बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. काय करून दाखवलं? आता कोणी मला वाटते भाषणामध्ये सांगितलं, कोलंबिया विद्यापीठामध्ये जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून, या आताचीच गोष्ट आहे. तर 300 वर्षातला तिथे सर्वे झाला. कोलंबिया विद्यापीठमध्ये जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ. तिथे सर्वे करायला लावला आणि या 300 वर्षातले सर्वात उत्कृष्ट असे विद्यार्थी शोधायला लावले. 300 वर्षातले सर्वात उत्कृष्ट विद्यार्थी, एक 100 जणांची कमिटी गेली आणि उत्कृष्ट विद्यार्थी शोधा. सगळी कमिटी कामाला लागली. 100 विद्यार्थी सोडले. 100 विद्यार्थी त्यांनी शोधले. नंतर लगेच फरमान काढलं डीननी की आता मला 10 त्यातले 100 विद्यार्थ्यांमधले खूप गुणवंत होते, त्यातले तर बरेचसे राष्ट्राध्यक्ष आहे, काही पत्रकार, काही सायंटिस्ट, ते 100 विद्यार्थी शोधले. आता म्हणे मला 10 शोधून द्या म्हणे. हे आयला वाटलं आता आधी आपण ते 100च शोधायले तर आम्हाला किती लागले, 10 शोधून द्या म्हणे. आणि मग त्यांनी पुन्हा पानं चाळणं चालू केले, पुन्हा 10 शोधले. त्यातले अर्धे जास्त राष्ट्राध्यक्ष त्यातले. आणि मग म्हणे आता म्हणे मला फक्त एकच पाहिजे म्हणे. आता मोठा प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या याच्यातले सर्वोत्तम विद्यार्थी फक्त एक शोधायचा आहे 300 वर्षातला, आणि ते शोधणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? मग त्यांची पंढरी घाबरली. पुन्हा लागले ते पानं बिनं चाळायला, कसं करायचं. त्या 10 पैकी कोण सर्वोत्कृष्ट आहे? आणि त्या 10 पैकी सर्वोत्कृष्ट ठरले ते जगातील सर्वात मोठे विद्वान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ज्यांनी सांगितलं की आज जे बाबासाहेबांचं नाव तिथे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून हे झालं आहे, तर ते त्याच्यामुळं घडलं. आणि आपण काय, बाबासाहेब राष्ट्राध्यक्ष राहू शकले नव्हते? मी सांगितलं की त्या 100 पैकी कमीत कमी 90 राष्ट्राध्यक्ष होते, सायंटिस्ट होते. या 10 पैकी तर पूर्णच्या पूर्ण 90 राष्ट्राध्यक्ष होते. बाबासाहेबांना राष्ट्राध्यक्ष होता नसता आलं. अहो, अमेरिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष झाले असते. पण कोणासाठी मुलं बाळं गमवून बाबासाहेब इथे आले? तुमच्या आमच्यासाठीच आहे. आणि आपण घरी बसून राहतो म्हणून ते वामनदादा पुन्हा म्हणतात, बाबा तुम्ही गेल्यावर झुकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यावर झुकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यावर विकला समाज हा. आणि नुसताच भाषणातून भुकला समाज हा चालूच राहते. 50-50 हजाराचे भाषणाले वक्ते बोलवतो, आहे का नाही? आता मी ठीक आहे, फुकटचं टेन्शनचं काय, आपण तेवढे वाचवले मंडळाचे, काही टेन्शनचं काम नाही. तर बाबा तुम्ही गेल्यावर झुकला समाज हा, बाबा तुम्ही गेल्यावर विकला समाज हा, आणि नुसताच भाषणातून भुकला समाज हा. अरे पोट ज्याचे भरले ते फरार झाले, आणि भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. जुंपून दुसऱ्याच्या रथाला तुझे घोडे टुकार झाले. जुंपून दुसऱ्याच्या रथाला तुझे घोडे टुकार झाले. इथेही भाव नाही, तिथेही भाव नाही, ना काँग्रेस ना बीजेपी मध्ये. इथेही भाव नाही, तिथेही भाव नाही, सत्ता कुठेच नाही, इतके भिकार झाले. एक तरी सीट द्या. मला वाटलं एक सीट भेटत, पण तेही नाही भेटली. सत्ता कुठेच नाही, इतके भिकार झाले. भीमा तुझे सिलेदार मनुवाद्याच्या दावणीला लाचार झाले. भीमा तुझे सिलेदार मनुवाद्याच्या दावणीला लाचार झाले. अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी या परिस्थितीमधून, म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमधून बाबासाहेब या स्तराला पोहोचले. बाबासाहेबांना म्हणजे 312 पेज मधलं दुसऱ्या पॅराग्राफ मधलं तिसरं वाक्य काय आहे हे जर विचारलं, तोंडपाठ सांगायचे. तोंडपाठ कधीही विचारा.
300 या पेज मधलं दुसऱ्या पॅरामधलं तिसरं वाक्य काय आहे? तोंडपाठ. एकाने प्रश्न विचारला, बाबासाहेब एवढी अलौकिक शक्ती तुम्हाला कुठून आली? बाबासाहेब एवढी अलौकिक शक्ती तुम्हाला कुठून आली? बाबासाहेबांनी म्हटलं, ओढून दिली त्यानं. बाबासाहेबांनी काय म्हटलं? बाबासाहेब म्हणतात की माझ्याजवळ पुस्तक घ्यायला परिस्थिती नाही, मी गरिबीची परिस्थिती आहे, मी पुस्तक घेऊ शकत नाही. आज मला हे पुस्तक भेटलेलं आहे, आज मला हे पुस्तक भेटलेलं आहे, उद्या हे पुस्तक भेटेल की नाही याची मला शाश्वती नाही. म्हणून आजचे असं वाचायचं की याला पुन्हा आपल्याला हे वाचायचं कामच नाही पडलं पाहिजे. आणि आपण गरिबी करत राहतो. अरे गरिबी कोणाला घडवूही शकत नाही आणि गरिबी कोणाला बिघडवूही शकत नाही. काय एवढ्या परिस्थितीत हे करून जर बाबासाहेब म्हणजे आपल्या गरिबीच्या परिस्थितीला त्यांनी ढाल बनवलं आणि एवढे शिकले. बाबासाहेब BA झाले, शिक्षण चालू. बाबासाहेब BA झाले, करारानुसार बडोद्याला नोकरी करायला लागली. त्यावेळेस बडोद्याच्या महाराजांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली होती आणि नोकरी करायला लागले. रामजी पित्याला चिंता वाटली की बाबासाहेब कधी माझ्याशिवाय राहून नाही. जग तर मोठं बेकार आहे. बाबासाहेब तडपदार म्हणजे एकदम तडकी बाबासाहेबांना जमायचं नाही असं तसं लाचार बिलकुल नाही असं आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी तेवढं वाक्य खोललं. साधे माणसं आहे का कोलंबिया युनिव्हर्सिटीची म्हणजे हे असताना विद्यार्थी असताना तर रामजी पित्याला माहित होतं की बाबासाहेब तडपदार आहे आणि रामजी पित्याने मग त्यांची चिंता चालू केली. आणि बाबासाहेब बडोद्याला नोकरी करत असताना रामजी पित्याची तब्येत बिघडली. तार गेली बाबासाहेबांना. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. बाबासाहेब तारतन निघले बडोद्यावरून. मधात सुरत स्टेशन लागतं. बाबासाहेबाला वाटलं गाडी थोडा वेळ थांबलेली आहे. बाबासाहेब रामजी पित्याला जे आवडीची मिठाई होती ते घ्यायला गेले आणि बाबासाहेबाची गाडी तिथून निघून गेली. बाबासाहेब रात्र 12 तास उशीर लागला बाबासाहेबांना यायला तिथून. बाबासाहेब 12 तास सतत रडत होते कारण माझ्या पित्याची तब्येत कशी असेल, फक्त एक मिठाई घ्यायला गेलो, माझी चूक झाली म्हणून. आणि इकडे रामजी पित्याची तब्येत एकदम सिरियस म्हणजे बोललं नाही, चाललं नाही आणि पूर्ण लोकांचा गराडा होता. 12 तासांनी जेव्हा बाबासाहेब पोहोचले बाबासाहेब पोहोचले तेव्हा पूर्ण गराडा जमलेला होता. बाबासाहेबांनी बघितलं की रामजी पिता डोळे उघडत नाही. बाबासाहेबांचे डोळे अश्रू थांबायला तयार नाही. बाबासाहेबांनी हात दिली, बाबा मी आलो, बाबा मी तुमचा भीमा, बाबा उठा बाबा. तसं रामजी पित्याने डोळे उघडले. बाबासाहेबाकडे बघितलं, बाबासाहेबाच्या त्या डोळ्यातलं तेज बघितलं. रमाईला बोलवलं. रमाईचा हात आणि बाबासाहेबाचा हात हातात घेतला आणि रमाईला म्हणते, आता या सूर्याला समाय रमा, आता या सूर्याला समाय, कारण तो फक्त बाबासाहेब याच्यानंतर मी नाही आहे. मग ते मरून जातात आणि ते म्हणतात की रमा आता तुलाच समायावं लागेल, या सूर्याला समाय रमा, या सूर्याला समाय. आणि त्या रमाईने मग आयुष्यभर बाबासाहेबांना सांभाळलं. रामजी पिता गेले, आधार कुणाचाच नाही. बाबासाहेब लंडनला शिकत असताना तिथे एक लायब्ररी होती. म्हणजे एका पावाच्या तुकड्यावर जगायचे, एका पावाच्या तुकड्यावरती दिवसभर पावाच्या तुकड्यावर राहायचे. एक लायब्ररी होती. त्या लायब्ररीचा असा नियम होता की तिथे कोणीही दुपारचं जेवणला सुट्टी भेटायची, तिथे कोणीही बाहेरचं अन्न खायचं नाही. लंडनला कोणीही बाहेरचं अन्न खायचं नाही. बाबासाहेब तिथले एकमेव विद्यार्थी होते. लायब्ररी उघडल्या बाबासाहेब राहायचे आणि लायब्ररी बंद होताना निघणारे शेवटले विद्यार्थी बाबासाहेबच असायचे. तिथे मधात कोणी अन्न खायचं नाही म्हणून रूल होता लायब्ररीमध्ये. बाबासाहेब जायचेच नाही. तो लायब्ररीयन ते बघायचा की सगळे मुलं जाऊन जेवण करून येतात. 1 तासाचा त्यांचा ब्रेक घेऊन येतात, सगळे जेवण करून येतात आणि बाबासाहेब तिथंच दिवसभर टिपणं काढत बसायचे. आणि मग जेव्हा त्या लायब्ररीवाल्याने बघितलं की बाबासाहेब काहीतरी खात आहे, पुस्तकाच्या आडून खिशातून काहीतरी काढते आहे आणि बाबासाहेब खात आहे. लायब्ररीचा तर रूल आहे की इथलं बाहेरचं अन्न काही खायचं नाही. आणि मग लायब्ररीयन जातो तिथे आणि बाबासाहेबांना म्हणतो, मिस्टर भीमराव,
मी बघत आहो मगापासून तुम्ही काहीतरी चोरून खात आहे. असं तुम्ही का करताय? असं तुम्ही का करतात? लायब्ररीचा नियम आहे की इथे बाहेरचं अन्न खायचं नाही. असं तुम्ही का करता? तुम्ही उभे राहा आणि मला दाखवा की तुम्ही काय खाताय. बाबासाहेब विनम्रपणे उभे राहिले आणि तो पावाचा तुकडा खिशातून काढला आणि त्यांना सांगू राहिले की मी हा पावाचा तुकडा खातो आणि पाणी पितो. कशासाठी? कशासाठी? बाबासाहेबांना राष्ट्राध्यक्ष व्हायचं होतं. कितीतरी नोकऱ्या भेटल्या असत्या. तो पावाचा तुकडा खातो आणि मी त्याच्यावरती घोटभर पाणी पितो. तो लायब्ररीयन म्हणाला, बाबासाहेब तुम्ही असं का करता? बाबासाहेब तुम्ही असं का करता? बाबासाहेब म्हणाले, माझ्या लोकांसाठी, अस्पृश्यता नष्ट करासाठी. आणि आज आपले लाचार होऊन इकडे तिकडे फिरत आहे. आपण आपल्या मुलांना काय काय घेऊन नाही दिलं आणि बाबासाहेब ते हे करत होते. आणि मग लायब्ररीवाला म्हणतो की बाबासाहेब तुम्ही लायब्ररीचा रूल तोडलेला आहे, तुम्हाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. बाबासाहेब विनम्रपणे म्हणतात, साहेब काही करा, कोणतीही शिक्षा द्या साहेब, पण मला लायब्ररीमधून काढू नका साहेब, कारण माझ्याकडे पैसे नाही आणि तुम्ही जर लायब्ररीतून काढलं तर मला पुस्तकं घेता येणार नाही आणि मग मी शिकू शकणार नाही आणि माझ्या लोकांचे दुःख दूर करणार नाही. मग लायब्ररीयन म्हणतो की तुम्हाला शिक्षा तर होईलच, पण उद्यापासून दुपारचं जेवण तुम्ही माझ्या डब्यात करायचं भीमराव. ही शिक्षा त्या लायब्ररीयननी दिली. तिकडेच अभ्यास करत असताना, पावाच्या तुकड्यावर जगत असताना इकडे गंगाधरची तब्येत बिघडते. रमाई एकटी. गंगाधरची तब्येत बिघडते. गंगाधर खूप बिमार असतो. बाबासाहेबांचा आवडता गंगाधर, राजरत्न आणि गंगाधर बाबासाहेबांचे सर्वात आवडते. बाबासाहेबचं गंगाधर मध्ये, बाबासाहेब म्हणजे बोधिसत्व होते. गंगाधर मध्ये त्यांनी बघितलं होतं की ते काय चक्र वगैरे असतात. आता आपण तेवढं मोठं नाही, तर हा मुलगा म्हणजे जगाचा उद्धार करता मुलगा बनेल असं बाबासाहेबांनी त्या गंगाधर मध्ये बघितलं होतं आणि म्हटलंही होतं की जगाचा उद्धार करेल. तोच गंगाधर बाबासाहेबाचा बिमार पडतो. रमाई एकटी आहे, आसरा कोणाचाच नाही. रामजी पिता गेले, पण आता रमाईजवळ पैसे नाही. बाबासाहेब इकडे पावाच्या तुकड्यावर जगते आहे. रमाई तार पाठवते बाबासाहेबांना, बाबासाहेब मी गंगाधरला डॉक्टरकडे घेऊन गेली. बाबासाहेब मी गंगाधरला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने सांगितलं की याला भरपूर खर्च येईल, याला जर जगवायचं असेल तर भरपूर खर्च येईल आणि माझ्याकडे पैसे नाही. बाबासाहेब तुम्ही काही करून मला पैसे पाठवा. बाबासाहेब 8 दिवसांनी ती तार बाबासाहेबांना लंडनला मिळते. बाबासाहेब काय म्हणतात माहित आहे? बाबासाहेब काय म्हणतात पत्रामध्ये? प्रिय रामू, अगं मी छातीवर दगड ठेवून लिहित आहे रामू. मी छातीवर दगड ठेवून लिहित आहे रामू. इथे मी पावाच्या तुकड्यावर जगतो आहे ग रामू. इथे मी पावाच्या तुकड्यावर जगतो आहे. माझ्याजवळ गंगाधरला पैसे पाठवायला 5ही पैसे नाही ग रामू. आपला गंगाधर मरत असेल तर मरू दे ग रामू, पण माझ्याजवळ 5ही पैसे नाही ग रामू. त्या पित्याला काय वाटलं होतं? कोणासाठी करत होते? बॅरिस्टर होऊन राष्ट्राध्यक्ष झाले असते हो साहेब. बॅरिस्टर होऊन राष्ट्राध्यक्ष झाले असते, साधी गोष्ट नाही आहे. रामूला म्हणते की आपला मुलगा मरत आहे. बाबासाहेबाला समजलं. बाबासाहेब जर त्या क्षणी विचार केला असताना, इथे येऊन बाबासाहेबांनी नोकरी केली असती ना, तर एकाची हिंमत नव्हती, अंबानी राहिले असते, अंबानीपेक्षा मोठे राहिले असते बाबासाहेब. पण बाबासाहेबांना माहित होतं मी जर इथून निघलो तर माझं शिक्षण संपलं आणि माझा समाज जसा आहे तसाच राहिला. म्हणजे समाजासाठी. कशासाठी? समाजासाठी. बाबासाहेब काय म्हणते की माझा गंगाधर मरत असेल तर रामू मरू दे, पण माझ्याजवळ पैसे पाठवायला काहीच नाही ग रामू. काहीच नाही रामू माझ्याजवळ पैसे पाठवायला. मी एका पावाच्या तुकड्यावर जगतो आहे रामू, एका पावाच्या तुकड्यावर जगतो आहे आणि जेवढ्या लवकर माझं शिक्षण पूर्ण होईल तेवढ्या लवकर शिक्षण पूर्ण करून येतो आहे. तो गंगाधर बाबासाहेबाचा तसाच मेला. तो गंगाधर बाबासाहेबाचा तसाच मेला. काय वाटलं असेल बाबासाहेबांना? बिना उपचाराने तसाच मेला. 5 मिनिट थोडं. गंगाधरला बाबासाहेब तो जगज्जेता बनेल असं पाहत होते. तो बाबासाहेब उपचाराने गेला. रमाई तशी चढली. रमाईने एकटीने त्याचा आला आणि त्याचा अंत्यविधी आटोपला. एकटीने.
एवढी शूरवीर माझी रमाई होती म्हणून बाबासाहेब घडले. आता त्या बाईने काय करायला पाहिजे? त्या बाईने काय करायला पाहिजे? रमाईने काय करायला पाहिजे? रमाई रडत बसली का? रमाईने काय करायला पाहिजे? रमाई रडत बसली नाही. रमाईचं लक्ष कुठे होतं माहित आहे का? रमाईचं सर्वात जास्त लक्ष होतं गंगाधर मरत असेल तर मरू दे इकडे तर लक्ष होतं. कारण पैसे तर भेटणारच नाही हे तर माहितीच होतं. सर्वात जास्त लक्ष रमाईचं कुठं होतं? दुसऱ्या ओळीमध्ये बाबासाहेबाच्या पत्राच्या, की रमाई मला खायला भेटत नाही, रामू मला खायला भेटत नाही म्हणून मी एका पावाच्या तुकड्यावर जगतो ग रामू, एका पावाच्या तुकड्यावरती, आणि एक वेळचं उपाशी राहून मी माझं शिक्षण घेत आहे. रमाई कावरी बावरी झाली. आपले बाबासाहेब, माझेवाले बाबासाहेब फक्त एका वेळचं जेवण करते हे जसं रमाईला समजलं, तशी रमाई त्याचा अंत्यविधी करते न करते ते गौऱ्या थापायला गेली. सकाळी गौऱ्या थापायची 4 वाजता याच्यासाठी की बाबासाहेबांची पत्नी कोणी पाहिलं तर लोक काय म्हणेल म्हणून. अहो सकाळी गौऱ्या थापायची. गौऱ्या थापायचे पैसे जे आलेले असतात 100 रुपये, मला वाटतं महिन्याचे 100 रुपये येत होते, त्यातले 80 रुपये बाबासाहेबांना मनी ऑर्डर करायची आणि 20 रुपयात घरचं भागवायचं. आपण काय केलं? हा, एवढी परिस्थिती आली. परिस्थिती आल्यावर आपण काय केलं असतं? वैभव लक्ष्मी 4 गुरुवार करायचे मार्गशीर्ष महिन्यातले. 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं. मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार करायचे. 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं. उताचं नाही, माताचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. कथा खूपच छान होते. एका राजाला एक 8पाट नगर होतं. कथा खूप मस्त आहे सर. एक 8पाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता आणि त्या राजाला 2 बायका होत्या. किती? 2. एक आवडती, एक नावडती. एके दिवशी काय झाले? कथा कोच्या वाचा थोडशा. एके दिवशी काय झालं इथे शेतकरी मोर राहिला आमचं, त्याचं काय झालं ते तर सांग. आणि एके दिवशी काय झाले? एक अचानक पाऊस आला आणि जे राजाला एक पुत्री रत्न प्राप्त झालं. तिचं नाव होतं श्यामबाला. राजाला पुत्री झाली, तिचं नाव होतं श्यामबाला. श्यामबाला सुकन्या झाली. आणि मग काय झालं? श्यामबाल्याच्या आईने व्रत ठेवला वैभव लक्ष्मीचा. 4 गुरुवार केले. 5व्या गुरुवारी उद्यापन केलं. आणि 5व्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर उचली नाही, मातली नाही, घेतला वसा टाकला नाही. आणि चमत्कार काय झाला? त्या श्यामबालेला पाहायला पाहुणे आले. पाहुणे कसे आले? एकदम राजा. पाहायला पाहुणे राजा आले. त्या राजाचं राज्य गुजरातमध्ये, त्या राजाचं राज्य दिल्लीमध्ये, त्या राजाचं राज्य चंद्रावर आहे. काय कथा आहे? त्या राजाचं राज्य चंद्रावर आहे. आणि मग अशा राजासोबत त्याचं तिचं लग्न झालं आणि चुकी घरात पडली म्हणून श्यामबालेची आई विसरून गेली. श्यामबालेची आई वैभव लक्ष्मीला विसरली आणि काही दिवसांनी मग ते वैभव लक्ष्मीला विसरल्यामुळे हिचं राज्य गेलं आणि अवदेशा आली. हिचं राज्य गेलं श्यामबालेच्या आईचं, कारण ते श्यामबालेची आई वैभव लक्ष्मीला विसरली. मग काही दिवसांनी तेव्हा तिला समजते की बा आपल्या तिच्या पोरीची आठवण येते श्यामबालेच्या घरी, श्यामबालेच्या गावाला भेटायला जाते. श्यामबालेच्या गावाला भेटायला गेल्यावरती श्यामबालेची मैत्रीण म्हणते, श्यामबाले तुझी आई आली आहे, तू घ्यायला ये. श्यामबाला रथ घेऊन तिला घ्यायला जाते आणि रथात आईला बसवते ना. आईला म्हणते, आई तुझी अशी कशी अवदेशा झाली? आई म्हणते, काय सांगू श्यामबाले, तू गेली, तू सुखी पडली, तेव्हापासून मी काही वैभव लक्ष्मी केली नाही, वैभव लक्ष्मी केली नाही म्हणून माझी अशी अवदेशा आली. अगं आई, तू वैभव लक्ष्मी करत नाही. मी प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात वैभव लक्ष्मी करते. 4 गुरुवार करते. 5व्या गुरुवारी उद्यापन करते. उचत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. आणि म्हणून मी बघ किती सुखी आहे. पाहते तर श्यामबालेची आई येते. श्यामबालेचं घर पाहून श्यामबालेची आई म्हणते, अगं श्यामबाले, एवढा मोठा पहिले तर 1 मजलीच घर होतं, 3 मजली घर कसं काय झालं? मग श्यामबाला म्हणते, काय सांगू आई, मी वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, उचली नाही, मातली नाही, घेतला वसा टाकला नाही. 5व्या गुरुवारी उद्यापन केलं आणि चमत्कार काय झाला? काय चमत्कार झाला? मोदीचे 15 लाख रुपये माझ्या खात्यामध्ये आले. तिच्याच खात्यामध्ये आले. मोदीचे 15 लाख माझ्या खात्यामध्ये आले आणि घरकुलाचे 1.5 लाख असे पकडून मग मायवाला सोनं नाणं विकून एवढं मोठं 3 मजली घर बांधलाय. आणि म्हणून मला हे वैभव लक्ष्मीचं व्रत केल्यामुळे एवढं सगळं प्राप्त झालं. तू नसते करत का? नाही, मी नाही करत, मी विसरली म्हणते, तू गेल्यावरती. बरं चाल म्हणते अंदर. वैभव तिची माय, ते श्यामबालेची माय अंदर जाते आणि पाहते तर काय चूल श्यामबालेच्या घरी.
हो श्यामबाले म्हणते एवढं मोठं तू उपास केला, सगळं केलं, घर एवढं मोठं आणि घरात चूल, काय करू आई म्हणते. उज्ज्वला योजना दिली पण सिलेंडर एवढं महाग झालं, तुझ्या जवळ आले काही सिलेंडर परवडत नाही, त्याच्यामुळं चुलीवरच स्वयंपाक करते. फक्त फरक एवढाच झाला की आधी मी बसून स्वयंपाक करायची, आता सिलेंडरवर बसून स्वयंपाक करते म्हणते. आणि ही अशी जर अवधेशाही येत असेल तर काय खरं. आणि माझी रमाई त्या वैभव लक्ष्मीकडे न जाता गौऱ्या थापाला गेली आणि बाबासाहेबांना पैसे पाठवून आली. अहो बाबासाहेबांचे विचार होते कशी जाईल ती. एक वेळास फक्त पंढरपूरची तिची जायची इच्छा झाली होती की मला पंढरपुराचं दर्शन घ्यायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, काही करून घ्यायचं. बाबासाहेबासमोर जिद्द केली. बाबासाहेब म्हणाले अगं नाही ग रमा, आपल्याला हकलून देईल ग. पण जिद्दीसमोर काय, बायकोच्या जिद्दीसमोर काहीच चालत नाही. माझी बायको म्हणते आता नवीन गाडी घ्यायच लागते, काय करून जुनीच झाली म्हणून, मोठं बेकार काम आहे ते. पण माझ्या रामू समोर पण बाबासाहेब हारले. एवढे मोठे विद्वान असून बाबासाहेब हारले आणि पंढरपूरला घेऊन गेले. झालं शेवटी तेच, अस्पृश्यांना प्रवेश नाही. दोघांनाही माझ्या रमाईला तिथे प्रवेश दिला नाही आणि माझी रमाई दिवसभर रडत राहिली. माझी रमाई दिवसभर रडत राहिली. तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमा रडू नको ग, रामू रडू नको, मी तुझ्यासाठी असं पंढरपूर बनवील, असं समतेचं पंढरपूर बनवील की तिथे सगळ्या धर्माचे लोक येईल आणि तिथे कोणालाच मज्जाव नसेल. बाबासाहेबांनी ते पंढरपूर बनवलं, खरं करून दाखवलं. कोणतं आहे पंढरपूर? नागपूरची दीक्षाभूमी. आज आपली रमाई नाही, आज आपली रामू तिथे नाही आहे. कमीत कमी पुतळ्या बांधासाठी तर आंदोलन करा. आपली रमाई बाबासाहेबासमोर असली पाहिजे. आपले आंदोलनच कशासाठी करते? संडास द्या, बाथरूम द्या, हे द्या, एक सीट द्या, काय आंदोलन आहे? टिनाचे पत्र द्या, शेई वाटप द्या. बाबासाहेबाचं आंदोलन कसे राहायचे? म्हणजे बाबासाहेब आंदोलन करायचे असंच नाही करायचं. बाबासाहेबांनी 1927चा महाडचं आंदोलन केलं. महाडचं आंदोलन केलं बाबासाहेबांनी 1927ला. असंच केलं का? म्हणजे टीनं द्या, पत्र द्या, संडास द्या. बाबासाहेबांनी 1927ला महाडचं आंदोलन केलं. महाडचं आंदोलन केलं. आमचे नेते काय सांगतात, कळमकर साहेब, पाण्यासाठी आंदोलन केलं. टाया, पाण्यासाठी आंदोलन केलं म्हणजे पाण्याला आग लावली आपले नेते. टाया. हो, पाण्यासाठी बाबासाहेबांनी ते लिहून ठेवलाय त्या पुतळ्यावरती. जा, कमीत कमी गेले तर तेवढं वाचा. ते फुलांनी झाकून राहते म्हणून सांगा, नाहीतर 20 मार्चच्या आधी जर गेले तुम्ही तर तिथे राहते. तिथे लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलं बाबासाहेबांनी? हा संघर्ष पाण्यासाठी नाही. तिथे लिहिलेलं आहे. आपले नेते पाणी पेटवलं. हा संघर्ष पाण्यासाठी नाही. काल पाणी मिळत नव्हतं म्हणून आम्ही मेलो नाही. काल पाणी मिळत नव्हतं म्हणून आम्ही मेलो नाही. उद्या पाणी मिळणार नाही म्हणून आम्ही मरणार नाही. आणि महाचं पाणी काही मुंबईच्या पाण्यापेक्षा शुद्ध आणि स्वच्छ नाही. मग कशासाठी आहे हा संघर्ष? हा संघर्ष मानवी मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि माझ्या समाजातील लोकांना संघर्षाची जाणीव होऊन ते पेटून उठण्यासाठी. मोठं लांबलंच वाक्य आहे. एवढं वाचायचं म्हणजे कसे वाचन आपले लोक? पाण्यासाठी म्हटलं चाल, पाण्यासाठी संघर्ष म्हटला की काय? वाचा तिथे जाऊ. एक एक शब्दामध्ये बाबासाहेबाचा एक एक शब्द आणि एक एक वाक्य वाचावं लागतं. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी हा महाडचा काळारामचा तसा सत्याग्रह आहे. काळारामचा सत्याग्रह त्या काळारामाचं दर्शन घ्यासाठी नव्हता. आता हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना हे दाखवायचं होतं की तुम्ही हिंदू नाही, हिंदू असते तर तुम्हाला तिथे दर्शन घेऊ दिलं असतं. घेऊ दिलं का बाबासाहेबांना दर्शन काळारामाचं? घेऊ दिलं का? ते दाखवायसाठी हे केलं. ते दाखवायसाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह, काळ्या रामाचं दर्शन घ्यायसाठी नाही. बाबासाहेबाच्या प्रत्येक पावला मागं त्यांचं वाला काही ना काही लॉजिक असायचं. असं थोडी ह्याच जग देता थोडी म्हणतात बाबासाहेब. मग बाबासाहेबांनी 1927चा अल्बम केला. तो अल्बम तसाच बनवून ठेवला. आणि मग 1931ला पहिली गोलमेज परिषद झाली. पहिली गोलमेज परिषद. बाबासाहेबाचा विचार पाहते, अल्बम बनवला तिथला महाडचा याचा. आणि पहिली गोलमेज परिषद भरवली. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सगळ्याच नेत्यांना आमंत्रण दिलं. बाबासाहेबांना दिलं, गांधीजींना दिलं, बाकीचे जे नेते होते त्यांना दिलं, जिनाला दिलं. आणि बाबासाहेब त्या गोलमेज परिषदेला गेले. गांधीजी नाही गेले. गांधीजी गोलमेज परिषदेला नाही गेले. पहिल्या गोलमेज परिषदेला म्हणजे हक्क अधिकारासाठी बाबासाहेब तिकडे गोलमेजला गेले आणि हे नाही गेले. ठीक आहे.
मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेल्या बाबासाहेबांनी अल्बम बनवून ठेवला होता. अल्बम आपला महाडच्या सत्याग्रहाचा बाबासाहेब अल्बम बनवून ठेवला. तिच्या आपण जसं याचा अल्बम बनवतो ना, आपल्या लग्नाचा अल्बम आहे का नाही, आपल्या घरी पाहुणे येते, पाहुणे आल्यावरती चहा जसं मांडतो आपण त्याच्यासमोर ठेवून देतो, हे अल्बम पाहतो. पण त्याची इच्छाही नसते पाहायची, तरी पाहते, कारण त्याला चहा व्हायचा असते ना. तसा अल्बम बाबासाहेबांनी बनवला आणि तिच्या राजा पंचम जहाज समोर तो अल्बम ठेवला आणि त्यांना म्हटलं हे अल्बम पहा. त्यांना म्हटलं त्या पंचम जहाजला, त्या गोलमेज परिषदेच्या त्याच्यामध्ये, की हा अल्बम पहा. ते पंचम जहाज अल्बम चालू राहिले. अल्बम चालता बाबासाहेब त्या पंचम जहाजला दिसते, लोक पाणी पित राहते. मग पंचम जहाज काय म्हणतात? पंचम जहाज बाबासाहेबांना म्हणतात, मिस्टर आंबेडकर, हु आर दिस पीपल? जे पाणी पित असतात, मिस्टर आंबेडकर, हु आर दिस पीपल? मग बाबासाहेब म्हणतात, युअर हायनेस, दीज आर माय पीपल, जे पाणी पित असतात. नंतर पंचम जहाज हे चालू असते त्याचं चालणं, त्याच्यामध्ये काट्या घेऊन मारताना दिसते मग काही लोक. मग पुन्हा पंचम जहाज म्हणते, बाबासाहेबांचे विचार. मग पुन्हा पंचम जहाज म्हणते, मिस्टर आंबेडकर, हु आर दिस पीपल? मग बाबासाहेब म्हणतात, युअर हायनेस, दीज आर बापूज पीपल. मग पंचम जहाज म्हणतात, देन हाऊ कॅन आय से यू बोथ आर फ्रॉम सेम कम्युनिटी? म्हणजे तुम्ही एकाच धर्मातले, हे कसं काय म्हणून? मग बाबासाहेब म्हणते, तेच तर मी सांगत आहो. असं करून बाबासाहेबांनी मग त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांच्यासोबत लढून, त्यांच्यासोबत दाखवून की आम्ही एका धर्माचे नाही, म्हणजे आम्हाला मारतात, आम्हाला हे करतात. आणि मग तिथून बाबासाहेबांनी भांडून तिथल्या ते चार मागण्या पूर्ण केल्या. पण त्या कोण्यातरी भाषणात सांगितलं 4 मागण्या. कोणत्या मागण्या केल्या? पहिलं, स्वतंत्र मतदारसंघ. पहिली मागणी पूर्ण केली, स्वतंत्र मतदारसंघ. दुसरं, दुहेरी मतदान. कोणासाठी? आपल्यासाठी. मतदानाचा अधिकारच नव्हता तुम्हाला. पहिली मागणी मागून घेतली, स्वतंत्र मतदारसंघ. दुसरं, दुहेरी मतदान. तिसरी मागणी, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. म्हणजे जे ओबीसी लोक आहे माझेवाले, ओबीसी लोकांना माझं सांगणं आहे की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे 52% जे तुम्ही ओबीसी आहे तर तुम्हाला 52% रिप्रेझेंटेशन भेटायला पाहिजे. आज जे आपलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे ओबीसी कमीत कमी 110, 120 जायला, 100 तरी जायला पाहिजे, 120च्या वरती जायला पाहिजे होत्या. आज 4 न 5 ओबीसी आहे. काय ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. आणि चौथा मागितला प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकार कोणासाठी आहे? तर झालं म्हटलं. यातल्या पहिल्या 2 मागण्या, स्वतंत्र मतदारसंघ आणि दुहेरी मतदान, हे फक्त आणि फक्त अस्पृश्यासाठी होते. आणि दुसऱ्या 2 मागण्या जो होत्या, प्रौढ मताधिकार तर सर्वांसाठी आहे आणि ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन हे ओबीसी साठी आहे. थोडं ध्यानात घ्या. मग गांधीजीची तीळ पायाची आग मस्तकात गेली. आता काही खरं नाही म्हणून दुसरी जेव्हा गोलमेज परिषद गेली 1932ला, तेव्हा न बोलवता ते गेले आणि इंग्रजा पंचम जहाज समोर सांगितलं की या 4ही मागण्या मला नामंजूर करायच्या. या 4ही मागण्या नाही. कोणी आहे यातला की ज्यात प्रौढ मत आहे? ओबीसी, एससी, एसटींना विचारतो, प्रौढ मताधिकार तुम्हाला मान्य नाही आहे? प्रौढ मताधिकार मान्य, सगळ्यांना मान्य आहे. तुमच्या याच्यानुसार तुम्हाला रिप्रेझेंटेशन भेटायला पाहिजे, सगळ्यांना मान्य आहे. या 4ही मागण्या गांधीजींनी रद्द केल्या. रिझन काय सांगितलं? हिंदूमध्ये फूट पडतात म्हणून. मग बाबासाहेब हुशार, मिस्टर गांधी तुम्ही म्हणतात की हिंदूमध्ये फूट पडते, मान्य आहे आम्हाला, पण बाबासाहेब म्हणतात तुम्ही आम्हाला हिंदू समजता, आम्ही तुम्हाला हिंदू समजतो, बरोबर आहे, आपण एका जातीचे आहे. मग मला 2-3 प्रश्नाची उत्तरं द्या. पहिला प्रश्न बाबासाहेबांनी विचारला, काय तुम्ही आमच्या पाणवठ्यावर, म्हणजे आपण दोघंही एकत्र पाणी भरतो? गांधीजींना विचारला, काय आपण दोघंही जण, तुम्ही आणि आम्ही, आमच्या आणि तुमचे लोक एकत्र पाणी भरतो? गांधी साहेब चिडीची चूप, भरतो का नाही भरत. दुसरा प्रश्न विचारला, काय तुम्ही आमच्या घरी जेवायला येता, आम्ही तुमच्या घरी जेवायला जातो? चूप, चिडी चूप. आणि तिसरा प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या मुलाशी लग्न तुमच्या मुलीचे लावता की आम्ही तुमच्या मुलाशी एकमेकासोबत रोटी गोटी व्यवहार करतो? एकही व्यवहार नाही. चूप. आणि मग इंग्रजांना कळलं की बाबासाहेबच व्यवस्थित आहे. बाबासाहेबांच्या ह्या 4ही मागण्या पूर्ण केल्या आणि मग उपोषण केलं.
कोणी गांधीजी चारही मागण्या हे करण्यासाठी. बाबासाहेब जेव्हा म्हणायचे की हे मला काही झालं तरी मी माझा शब्द मागे घेणार नाही, ह्या मागण्या मागे घेणार नाही, मला समोरच्या खांबावर फाशीवर जरी लटकवलं तरी मी माझ्या मागण्या मागे घेणार नाही. पण शेवटी आपल्या अस्पृश्याच्या झोपड्या जायला, बाबासाहेबांना देशद्रोही सांगितलं, बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या दिल्या आणि मग बाबासाहेबांना वाटलं देशामध्ये एवढ्या झोपड्या जायला त्या 4 मागण्या पूर्ण केल्या म्हणून जे गांधी साहेब उपोषणला बसले होते. आणि मग तो पुणे करार झाला. पुणे करार झाला, संपलं. पुणे करारामध्ये काय आलं? पहिलं बाबासाहेबांनी काय मागितलं होतं? सेपरेट. नंतर आलं जॉईंट. पुणे करारामध्ये हे सेपरेट, हे जॉईंट, सेपरेट जॉईंट, सेपरेट जॉईंट. म्हणजे सेपरेट मतदारसंघ म्हणजे आपला अस्पृश्यच मत देईल आणि अस्पृश्यच उमेदवार निवडून जाईल. सेपरेट मतदारसंघ. आणि जॉईंट मतदारसंघ म्हणजे अस्पृश्याचा उमेदवार असला तर त्याला हिंदू पण वोट देईल आणि अस्पृश्य वोट देईल. म्हणजे काय होईल? आपल्याला त्याच्या मतावर उभं हे राहावं लागेल ना. म्हणजे आपण पडलो आणि त्याच्या मतावर उभं राहा. हे जे आता निवडून येतात 131 आमचं खासदार आहे साहेब, कलोने साहेब, 131 खासदार आहे आपलेवाले. म्हणजे पूर्ण भारतामध्ये 131 खासदार SC ST चे आहे. 78 खासदार मोदीच्या गव्हर्नमेंटमध्ये आहे SC ST चे. आणि त्यातले जर समजा 78 गेले तर मला वाटते 180च राहते, अल्पमतात पडते. पण हे पुणे करारामुळे निर्माण झालेले आहे. आपलं इथलं पुणे करार मुश्किल काम. हे जॉईंट न सेपरेटचा. दुसरं काय सांगितलं? दुहेरी मतदान. दुहेरी मतदान म्हणजे बरं ठीक आहे, तुम्ही नाही म्हणता सेपरेट इलेक्टोरल. दुहेरी मतदान. दुहेरी मतदानाचं काय सांगितलं मग बाबासाहेबांनी? दुहेरी म्हणजे 2 उमेदवार उभे राहतील. म्हणजे याला दोन मतं भेटतील. 2 मतं अस्पृश्याला, म्हणजे एक तो हिंदूचा राहिला त्यांना देईल आणि एक अस्पृश्याचा. म्हणजे एक मत तो अस्पृश्याला देईल, एक मत तो अस्पृश्य उमेदवाराला आणि एक हिंदूला. म्हणजे अस्पृश्य आपला निवडून आला आपल्या पार्टीचा आणि हिंदू अस्पृश्याच्या वोटवर राहील. मग जेव्हा तो निवडून येईल, म्हणजे जेव्हा ते मनुवादी येईल आपल्याकडे मतं मागायला, मग ते काय म्हणेल? जातीप्रथा कोण केली? आपला माणूस. कारण वोटचा अधिकार भेटलाय, ते वोट मागायला येणारच आहे. मग आपला माणूस काय म्हणेल? जातीप्रथा कोण निर्माण केली? तुम्हीच केली. मग जातीप्रथा 15 दिवसात नष्ट करा तर मत देतो. हा सगळा इतिहास आहे मित्र पुणे कराराचा. आणि तो रद्द केला. आणि मग ते आता हे आलाय म्हणून एक 10 मिनिटामध्ये संपवतो. आणि मग दुसरा बाण सोडला बाबासाहेबांनी. दुसरा काय? स्वतंत्र वसाहत योजना. कारण ही रद्द झाली, हे संपली आपलीवाली. मग दुसरी ठेवली स्वतंत्र वसाहत योजना. हे तर बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. स्वतंत्र वसाहत योजना म्हणजे क्रिप्स समोर बाबासाहेबांनी प्रश्न केला की भारतामध्ये अस्पृश्यता का पाळली जाते? क्रिप्सला म्हटलं बाबासाहेबांनी, भारतामध्ये अस्पृश्यता का पाळली जाते? क्रिप्स म्हणाला मला कसं माहित राहील, तुम्हीच सांगा. मग बाबासाहेबांनी त्याचंच उत्तर दिलं, अस्पृश्यता का पाळली जाते? कारण स्पृश्य आणि अस्पृश्य एकत्र राहतात म्हणून. का पाळली जाते? स्पृश्य आणि अस्पृश्य एकत्र राहतात म्हणून. मग काय करायचं? क्रिप्स म्हणा मग आता काय करायचं? काही नाही. अस्पृश्याचं एका गावामध्ये 200 घरं असतात, अस्पृश्याचे 200 लोक असतात. 200 लोक वेगळे करा, नंतर अशा 10 गावाचे 200 लोक वेगळे करा. असं एक गाव बनवा, नंतर तालुका बनवा आणि एक स्पेशल अस्पृश्याचं गाव राहील, तालुका राहील. त्यानं काय फायदा होईल? अस्पृश्य असल्यावर अस्पृश्यता नष्ट होईल. दुसरा काय फायदा होईल? ग्रामपंचायतचा हे कोण राहील? सरपंच आपलाच. जिल्हा परिषदचा सदस्य आपलाच, खासदार आपला. 4-5 तालुके मिळले तर आमदार आपला, खासदार आपला. ही स्वतंत्र वसाहत योजना आणली होती, ती सुद्धा यांनी बंद केली. आणि मग तिसरे आणले बाबासाहेबांनी संविधान. संविधान सभेचा खूप मोठा इतिहास आहे. संविधान सभेचा खूप मोठा इतिहास आहे. आता पण तेवढं जाऊ नये संविधान सभेच्या इतिहासामध्ये, कारण आता चिठ्ठी आलेली आहे. आता जरी माझं व्याख्यान असलं पण संविधान सभेवर बाबासाहेब जात असताना सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती की बाबा काही झालं तरी बाबासाहेब संविधान सभेवर आले नाही. आणि त्याची जबाबदारी दिली होती सरदार वल्लभभाई पटेलांकडे. गांधीजी, नेहरूजी आणि राजेंद्र प्रसादांनी सर्वात मोठी जबाबदारी दिली होती सरदार वल्लभभाई पटेलांकडे. सरदार वल्लभभाई पटेलांना विचारलं नेहरूजींनी, कैसा क्या सरदार, क्या चल रहा है? सरदार वल्लभभाई पटेल म्हणते की बाबासाहेब संविधान सभेत येणार नाही म्हणून दारच काय, खिडक्याच काय, काचा काय, भेगा काय सगळंच बंद करून ठेवलं. लिखित आहे, काही माझं काहीच नाही याच्यामध्ये, काही त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. बाबासाहेबांची पुस्तकं वाचले ना, सगळं लिखित आहे. बाबासाहेबांची पुस्तक वाचले, आपण असं कव्हर लावून नेतो बाबासाहेब दिसते म्हणून, वाचायला नेलं म्हटलं तर. एवढं घाबरू नका तुम्ही, लय शूरवीर आहे. बाबासाहेबांचे ते कव्हर लावून न्यायचं काही का, बाबासाहेबांचं सगळं लिखित आहे. पुस्तक वाचलं ना सगळं समजते. आणि
मग ते बाबासाहेब पोहोचले नाही पाहिजे म्हणून संविधान सभेमध्ये दारं खिडक्या सगळे बंद करून ठेवले आहे. आणि मग बाबासाहेबांना महाराष्ट्रामध्ये एकही सुरक्षित मतदारसंघ ठेवला नाही मित्रांनो, एकही नाही. बाबासाहेब कुठून उभे राहिले माहित आहे? बंगाल प्रांतातून. बंगाल प्रांतातून कोणी जागा दिली बाबासाहेबांना उभं राहायला? मुस्लिम लीगनी. हॅलो नाही सर, मुस्लिम लीगनी दिली. आणि प्रचार कोणी केला माहित आहे का? जोगेंद्रनाथ मंडलांनी प्रचार केला, जोगेंद्रनाथ मंडल. आणि आपले ते बाबासाहेब 1954ला उभे होते बोरकरांच्या विरुद्ध. बाबासाहेबांच्या अपोजिट प्रचार कोणी केला? वासनिकनी, बाळकृष्ण वासनिक, मुकुल वासनिक आपला राहुल गांधीचा सर्वात जवळचा. अपोजिट प्रचार. काय प्रचार केला? की बाबासाहेब निवडून आले तर हिंदूंच्या मुलींना लग्न लावावं लागेल आपल्या माणसाने. आणि बाबासाहेबाचा प्रचार कोणी केला संविधान सभेवरती? जोगेंद्रनाथ मंडलांनी. जागा कोणी दिली? मुस्लिम लीगनी. आणि कोणत्या 4 जिल्ह्यातून? जशनोर, फरीदपूर, बैशार आणि काय आहे काय हे 4 जिल्ह्यामधून बाबासाहेब निवडून आले मित्र. आता प्रश्न हा होता की या 4 जिल्ह्यामधून बाबासाहेब निवडून आले. त्यावेळेचा पाकिस्तानच्या फाळणीचा सिद्धांत होता की ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या गणामध्ये 51% पेक्षा मुस्लिम असेल, 51% पेक्षा मुस्लिम असेल तर तो गण पाकिस्तानमध्ये जाईल. आणि 51% पेक्षा म्हणजे 51% पेक्षा जास्त हिंदू असेल तर तो गण भारतात राहील. फाळणीचा सिद्धांत. या 4ही जिल्ह्यात जाऊन बघा. या 4ही जिल्ह्यामध्ये त्यावेळेची 71% हिंदू होते, 71%. आज ते पाकिस्तानमध्ये आहे 4ही जिल्हे. फाळणी झाली, बाबासाहेब पाकिस्तानचे सदस्य कोणी केली? म्हणजे आलेच नाही पाहिजे म्हणून. आणि मग बाबासाहेबांची तळपायाच्या, कारण ते पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबाचं सदस्यत्व रद्द झालं. मग बाबासाहेबांची तळपायाची आग मस्तकात गेली. बाबासाहेब हॅटलीला भेटले. हॅटली विरुद्ध पक्षाचा होता. नंतर चर्चिलला भेटले. चर्चिलला सांगितलं की चर्चिल, त्यावेळेस पंतप्रधान होते चर्चिल साहेब. चर्चिल साहेबांना सांगितलं की यांनी असं केलं, यांनी माझ्यासोबत असं केलं. त्यांना आठवण करून दिली. काय आठवण करून दिली? 1818चा पहिला युनियन जॅक आम्ही चढवला. पेशव्याला 3000 पेशव्याला, 2800 पेशव्याला हे केलं. आणि दुसरी आठवण करून दिली वेवेलच्या भाषणाची. त्यांनी 1946 मध्ये सांगितलं होतं की जेव्हा भारताची फाळणी होईल तेव्हा भारताचे 3च वाटेकरी राहील. आम्ही जेव्हा सत्ता सोडून जाईल 3च वाटेकरी राहील. एक हिंदू, दुसरं अस्पृश्य आणि तिसरे मुस्लिम. आपल्यासाठी वाटा होता, आपल्यासाठी. त्या चर्चिलला म्हटलं हे तुम्ही फाळणी केली, पाकिस्तान मुस्लिमला दिला, भारत हिंदूला दिला, आमच्या अस्पृश्याचं काय? मला मागणी पाहिजे. आणि त्यांनी बहिष्कार टाकला. हे असं पाहिजे, असं नेतृत्व पाहिजे. आणि मग चर्चिलनी याला इथे तुम्ही जा बाबासाहेब लंडनला, त्यांच्या याच्यामध्ये छापून आलं ते. आणि मग इकडे सगळ्याची तळपायाच्या मस्तकात दिली की बाबासाहेबांनी संविधान सभेवरती बहिष्कार टाकला. आणि मग नाईलाजाने घ्यावं लागलं. तेवढी स्टोरी मी सांगत नाही, आणि ती खूप मोठी स्टोरी आहे. तेवढी स्टोरी मी सांगू शकत नाही आता. मग मला सांगायचं एक, मी लास्टच्या मुद्द्यावरती येतो. मला सांगायचं एक आहे की मधातलं गाळून टाकतो आपण, एखाद्या वेळेस भेटलो तर भेटू. लास्ट मुद्द्यावरती येतो, 5 मिनिटाचा मुद्दा आहे. आज हे आपण इथे केलेला आहे सगळा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. या प्रबोधनाचे कार्यक्रम असेच घेत राहो, कारण प्रबोधन केलं तर जागृती. सर्वात मोठा मुद्दा आहे प्रबोधन. प्रबोधनानंतर येते प्रोत्साहन. प्रोत्साहन नंतर प्रबोधनच नाही केलं तर काय? हे प्रबोधनातच आहे. प्रबोधनानंतर येते प्रोत्साहन नंतर येते प्रतिनिधित्व, आणि नंतर येते नेतृत्व. आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये नेता व्हायला लागतो. आणि हे असं तर कारण प्रबोधन म्हणजे काय? समाजाच्या हिताचं, समाजाच्या कल्याणाचं, समाजाच्या हिताचं आणि समाजाच्या कल्याणाचं निर्भीडपणे जो सांगतो त्याला प्रबोधन म्हणतात. काही लाजाचं काम, कल्याणाचं आणि हिताचं सांगायचं काही नाही. आणि हे असं प्रबोधन केलं तर आपल्यामध्ये जागृती. जागृतीचे सिद्धांत आहे. जागृतीचे काही सिद्धांत आहे. म्हणजे जागृत झाला, तुम्ही इंजिनियर असाल, वकील असाल, डॉक्टर असाल, काय प्राध्यापक असाल, पण तुम्ही जागृतच आहे असं म्हणता येत नाही. कारण आम्ही जेव्हा जातो ना, बऱ्याच वेळा माझ्यासोबतचा एक मित्र आहे, चांगला वक्ता आहे. 1-2 वेळा मी त्याच्यासोबत गेलो. त्याच्यासोबत सर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होते. युनिव्हर्सिटीचे आपले लोक प्राध्यापक, अहो ते काय म्हणजे PhD झालेले, त्याला काय म्हणे, साहेब हे बोलू नका, साहेब ते बोलू नका, पुस्तकातले बोलू नका म्हणे. आणि मग ते तोच म्हणे की बरं असं करा म्हणे, काय बोलायचं तेच लिहून द्या म्हणे. तुम्ही काय करणार आहे विचार? म्हणजे तुम्ही प्राध्यापक असाल, वकील असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, पण तुम्ही जागृतच असाल असं नाही आहे. जागृतीचे सिद्धांत आहे तुमचा. जागृतीचे 2-3 सिद्धांत आहे, ते लक्षात ठेवा. सर्वात जागृतीचा पहिला सिद्धांत, तुमचा शत्रू कोण हे माहीत पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? कोण आहे तुमचे शत्रू? 2 शत्रू आहे, नागनाथ न सापनाथ. लक्षात ठेवा. तुम्ही एकच लक्षात ठेवता, नागनाथ. बाकी मग सापनाथ कधी जाते तर समजत नाही. तुमची
म्हणजे तुमचा शत्रू कोण हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, तुमचा मित्र कोण हे माहीत असायला पाहिजे, तुमच्या शत्रूची ताकद किती हे माहीत असायला पाहिजे आणि आपली ताकद किती हे माहीत असायला पाहिजे, तरच आपण जागृत होऊ. बस लास्टला आता आपल्याला हे महाबोधी विहाराचं हे चालू आहे. मला असं वाटते की आता महाबोधी विहाराचं सर्वात मोठं आंदोलन चालू आहे. महाबोधी विहारात आम्ही मागच्या वेळेस इतिहास सांगितला, आता सांगितला तर पुन्हा 15 मिनिटं जाईल, त्याच्यामुळे मला सांगायचं नाही आहे इतिहास. मागच्या वेळेस जे आपलं इथे झालं होतं तेव्हा मी सांगितलंच महाबोधी विहाराचा. मित्र हो, सगळे मिळून महाबोधी विहार आपला आहे. महाबोधी विहार आपला आहे. 1990च्या दशकामध्ये लॉर्ड कनिंगहमनी तो सर्वे केलेला आहे आणि कोर्टामध्ये आपण जिंकलेलो आहे. महाबोधी महाविहार आपला आहे म्हणून सगळ्यांनाच त्यांनाही माहिती आहे, ते दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये आहे. तर ती कमिटी आपल्यामध्ये यायसाठी 1949चा कायदा रद्द व्हायसाठी आंदोलन चालू आहे. त्यासाठी सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी. त्यातही काय माहित आहे सर, 1949चा कायदा आणि काय म्हणे त्या दिवशी एक जण, हे सरकार लयच मनुवादी आहे राजे म्हणे, बोधीगळा देता. कायदा 1949चा आहे ना, तेव्हा कोणाचं सरकार होतं? म्हणजे थोडं डोक्याने विचार करा की कायदा आपण 1949चा रद्द करायला मागतो आणि एका सरकारवर दोष देतो. तसं करू नका. दोन्ही आपले सापनात नागनात आहे. आणि त्या दिवशी सर हे झालं, थोडं भांडण झालं. हा जो मुद्दा आहे हा हिंदू आणि बौद्धाचा नाही आहे. हा जो मुद्दा आहे, आपण प्रत्येक वेळी हिंदू आणि बौद्ध हिंदूने आक्रमण केलं असं म्हणत आहे. ऍक्च्युली तो मुद्दा जो आहे तो महंताचा आहे. तिथले महंत जे आहे ब्राह्मणवाद, त्यांनी जे घोळ करून ठेवलेला आहे तो त्यांना आपल्याला तिथून हे करायचं आहे आणि पूर्ण कमिटी आपल्याला बसवायची आहे. त्यासाठी आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळं हिंदू म्हणजे आपले ओबीसी बांधव जे फुले शाहू आंबेडकरवादी आहेत ते सुद्धा आहे. त्या दिवशी हिंदू बौद्धांचं एका मुलांमध्ये भांडण झालं आणि काहीतरी हल्ल्याचं स्वरूप आलं, दंगलीचं स्वरूप आलं असं तिथे झालं म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटते की हिंदू आणि बौद्ध हा मुद्दा नसून महंत ब्राह्मणशाही विरुद्ध आपला मुद्दा आहे. त्या पद्धतीने चाला आणि दंगल वगैरे घडवू नका. दंगलची एक शेवटली सांगतो आणि संपवतो. दंगलचं कसं आहे, आदेश आले, पाणी पिऊ द्या, झालं 2च मिनिटं आहे आता झालं, संपलं. पण आजही संपवलं भीम जयंती उत्सव मंडळीने, आजही अर्धा तास होतं. दंगल, आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत डोंडे आले, कळपानं गेंडे आले. मतासाठी कडवे आले, धर्मासाठी कडवे आले आणि मतासाठी भडवे आले. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, त्यात माणसाचं मरण झालं. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, त्यात माणसाचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले आणि घटनास्थळीचे जेलात गेले. त्याला सोडवाले आलं कोण? हे झेंडेवाले का हे धर्मवाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ. हे जे काल झालं यात फक्त गरिबाचा हाल झाला. हे जे काल झालं यात फक्त गरिबाचा हाल झालं. मग पोलिसांनी ओळखली आणि सगळी पोरं ओळखली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात सेटिंग झाली, आतल्या आत मीटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली आणि पुढाऱ्याची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात आणि आपली भाकरीसाठी मोहतात. आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात जेलात. आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात, पेटवणाऱ्याची सुटतात आणि आपली भाकरीसाठी मोहतात. असं सगळं दंगलीमध्ये घडत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं. आता तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. अरे कधी सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं. आता तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. तो खोटे नाटे सांगून किडे तुम्हाला पेटवतो आणि 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये गुंतवतात. आणि भुदराकांड, नागपूर आणि भीमा कोरेगावही घडतात. पण आम्हीच साले भिकार चोट.
विसरून जातो भूक पोट, त्याचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत घुसणं आम्ही सोडलं पाहिजे आणि दंगलीत घुसणं आम्ही सोडलं पाहिजे आणि आधी पेटवणाऱ्याला झाडलं पाहिजे, पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. अरे शिवराय आपले, भीमराय आपले, शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सगळे भाऊ भाऊ, चल संविधानाचं गाणं गाऊ, चल संविधानाचं गाणं गाऊ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. मला तुम्ही ऐकून घेतलं, सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतलं आणि भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांनी मला एवढा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मी खरोखरी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम.